and well experienced personality with us, Dr. Nirmala Kasekar ma'am. He is completed his graduation from Bharati Vidyapit College of Pharmacy, Navi Mumbai, and post graduation from the same college, and PhD from the Mumbai University. And she award with the number of awards from the Global Changemaker Award, Corona Savior Award by Anti-Corona Task Force, receive Hirkani Award from NMMC Cooperator in year 2018. And ma'am has published around 20 national and international papers in national and international journals, and huge experience of 21 years in academics and 1 year in industrial experience. And also the major one, ma'am is currently associated with Anti-Corona Task Force Maharashtra and Goa as a coordinator of Navi Mumbai region. So welcome ma'am to this SPDC cell. Thank you so much, sir, for Yes, my. now I welcome and I request Dr. Nirmala Kasekar ma'am to start their session. Thank you so much, sir, for my brief introduction which you gave to the students. Would you like me to go in which language, like Marathi, Hindi, English? Which language you prefer? Next मॅडम जनरली आपले कॅन्डिडेट मोस्टली रुरल बॅकग्राऊंड मधून आहेत. मराठी जर प्रेफर केली तर चांगलं होईल. मिक्स जरी केली तरी काही अडचण नाही ना? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके 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 स्टुडंटचा फीडबॅक घेऊयात. मराठी प्लस इंग्लिश. ओके, मराठी आणि इंग्लिश ना? नाही, काही हरकत नाही सर. I first of all definitely will try to go in all languages, Marathi, Hindi, and Yes. Okay. English too. Now, because I'll be more comfortable in English, I will try to mix it up so that it will be more effective. तुम्हाला सगळ्यांना समजणं हा आपला हेतू आहे जे आपण हे करतोय. मॅडम, मी पीपीटी शेअर केली, तुम्ही प्रेझेंट करणार जरा? मॅम तुम्ही जरी प्रेझेंट केली तरी चालेल. तुम्ही होस्ट आहेत, तुम्ही तुमच्याकडनं प्रेझेंटेशन स्टार्ट केलं तरी चालेल. त्याचा नाही, मी तुम्हाला शेअर केलेली आहे. जर तुम्ही प्रेझेंट केली तर खूप बरं पडेल, जेणेकरून मला कॉन्सन्ट्रेट करता येईल माझ्या याच्यावरती, जे मी बोलते त्याच्यावर. इफ यू डू दॅट फॉर मी. ओके. मेल केलाय का मॅम तुम्ही? तुम्ही शेअर करा, तोपर्यंत आय विल कंटिन्यू विथ द स्टुडंट्स. तुम्ही पीपीटी मेल केली का मॅडमला? हो, केलेली आहे मॅडमला मेल. ओके. सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि मेंटल हेल्थ. सी, कोविड म्हणा किंवा नॉन कोविड टाइम म्हणा, सी माझा आवाज सर्वांना येतो एकदम क्लिअरली? येस मॅम. थँक्यू सो मच. सो कोविड म्हणा किंवा नॉन कोविड एरा म्हणा, आपल्याला आपलं पॉझिटिव्ह माइंड, अलर्ट माइंड का ठेवायला हवं, आपण याबद्दल आज आपण डिस्कशन करूया. नाउ when I talk about the scenario around, or rather first of all I will take this opportunity and thank your college people for asking me to deliver a talk to you, and sitting in Mumbai now I am reaching to you. त्याला म्हणतात तुमची सिटी जळगाव ही बनाना सिटी आहे. 2/3 ऑफ महाराष्ट्राचा बनाना इट कम्स फ्रॉम युअर साइड, अँड बनाना यू नो, केळं हे खूप न्यूट्रिशनल फूड आहे. तर आज मी अशा क्राऊडला क्रॉस आहे की जे न्यूट्रिशनल फूड खाऊन हेल्दी राहतात, आणि या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये, पॉझिटिव्ह एरामध्ये, व्हॉट यू से, ऑर या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपण चला मी तुमची व्हॉट यू से, आय ट्राय टू शेअर माय स्क्रीन. चला, नो प्रॉब्लेम. तुम्हाला स्क्रीन विजिबल झाली की मला सांगा, मग आपण कंटिन्यू करू. ओके ओके मॅम. जस्ट मिनिट मॅम. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे सर्वांना?
Yes, ma'am. Yes. ओके, मग आपण कंटिन्यू करू. तर जसं सरांनी सांगितलं, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. निर्मल मिलिंद कासेकर, तुमच्यासारखीच एक साधारण स्टुडंट आणि टू बी व्हेरी प्राऊड, मी मराठी मीडियमची स्टुडंट आहे. आता या 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 बॅकग्राऊंड मध्ये जेव्हा मी तुम्हाला प्रेझेंट करते, तुम्हाला अॅनिमेशन दिसणार नाहीत, पण ठीक आहे. मेन म्हणजे माझं तुमच्यासोबत रीच करणं, तुमच्यापर्यंत पोहोचणं. ठीक आहे, ऑल माय डिअर स्टुडंट्स, राईट. आणि आपण आज ते 1.5-2 तास आपण ते छानपैकी करूयात, जेणेकरून आजच्या पुढे कधीही कोणीही डिप्रेस राहणार नाही माझ्यासोबत माझं हे लेक्चर ऐकल्यानंतर. तर माझ्या ब्रीफ इंट्रोडक्शन मध्ये सरांनी सांगितलं की मी आता सध्या प्रिन्सिपल आहे भारतीय विद्यापीठ. एनी डिस्टर्बन्स सर? शैल आई कंटिन्यू? सर मैम वो फैन का आवाज आ रहा है. आ रहा है ना? I'll just put my camera off then, okay? Just hold on. Anyways, I'll just keep my camera. मॅम just minute. मॅम तुमच्या लॅपटॉप मध्ये बॅकग्राऊंड साऊंड असेल ना, स्पीकर, तो जर तुम्हाला म्यूट करता येत असेल तर तो बंद होईल तुमचा आवाज. नाही, मी आता बंद केलाय कॅमेरा सर, आता बंद राहील तो आवाज. ओके, येतोय तरी अजून? येतोय का? येतोय अजूनही तो आवाज येतोय. बर. अच्छा, कॅमेरा अजून बंद झालेला नाहीये, होतोय कॅमेरा बंद होतोय. ओके. काय झालं, लिव्ह केली का मीटिंग? येस मॅम, आवाज येतोय? आता आवाज गेला असेल ना सर? आता मी कॅमेरा बंद केला. हो. ओके, डन. सर मग तुम्ही प्रेझेंट करताय की मी करू प्रेझेंट? तुमच्याकडनं प्रेझेंटेशन चालू केलं तरी चालेल मॅडम, काय अडचण नाही तुम्हाला. ओके, डन. सर स्क्रीन विजिबल असावी आता, राईट? येस मॅम. ओके. नाउ इट इज विजिबल? येस मॅम. तर हा जो जर्नी आहे माझा प्रिन्सिपलच्या पोझिशन पर्यंत रीच करायची, आय विल स्टार्ट फ्रॉम माय सेल्फ. सी, तुम्हाला स्वतःला एक एक्झाम्पल बनायला आवडणार असेल तर आपण आज मला खूप पेशन्सली ऐकणार. आणि जेव्हा तुम्ही मला पेशन्सली ऐकताय, आय डोंट नो यू आर इन क्लास और तुम्ही घरी बसलेला आहात, तुम्ही आता या मोमेंटला 1 सेकंड तुम्हाला 1 मिनिट देते. 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत, 3 P तुमच्याकडे असले पाहिजेत. नंबर 1, प्रेझेन्स ऑफ माइंड. सी, तुमच्या टीचर्सनी सगळं तुमच्यासाठी एवढे सेशन्स अरेंज केलेले आहेत आणि आम्हाला तुमच्यासाठी बोलवलेलं आहे. मी मुंबईकडून जळगावपर्यंत तुम्हाला रीच करते आहे, बनाना सिटीमध्ये. तर तुम्ही 3 गोष्टी घेऊन बसा. प्रेझेन्स ऑफ माइंड, पेपर आणि पेन. कसं आहे, आपण आपल्या मेंदूवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. चांगल्या गोष्टी तर लवकर विसरून जातं. तर आत्ता तुम्ही या क्षणाला तुमच्यासोबत पेपर, पेन आणि तुमचं सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात पॉवरफुल मेंदू हा घेऊन बसा. ओके. तर ही जी माझी जर्नी आहे फ्रॉम अ लेक्चरर व्हेन आय जॉईन भारती विद्यापीठ इन 2000 ॲज अ टीचर 2022, ही काय खूप साधी सोपी जर्नी नाहीये, पण आपण ती एंडला डिस्कस करू. तर ही एक माझ्याकडून एक टिप आहे की मी मराठी मीडियम स्टुडंट आहे आणि जर मराठी मीडियम स्टुडंट पर्यंत रीच करू शकतो तर तुम्ही एमिनंट पीपल सिटिंग अक्रॉस ऑल 90 स्टुडंट्स अकॉर्डिंग टू माय नॉलेज हे कुठल्याही चांगल्या लेवलला पोहोचू शकतात. तर सर्वात पहिले पॉझिटिव्ह ॲटिट्यूड याच्यामध्ये खूप महत्वाचं राहतं. वेदर यू स्माइल टुडे, आज तुम्ही स्वतः छानपैकी हसलेला आहात का? जर तुम्ही छानपैकी हसलेला आहात, तुम्ही खुश आहात, तर तुम्ही दुसऱ्यांना खुश ठेवू शकता. जर तुम्हीच खुश नाही आहात तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेवू शकत नाही. आता या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मध्ये तुमची लाईफ मे बी ॲट दिस पोझिशन तुमची लाईफ एक ओके लाईफ आहे. तुम्ही ओके लाईफ जगताय, ठीक आहे, सगळं ठीक चाललंय, ओके चाललंय, आय एम ओके विथ माय लाईफ. पण ॲट द एंड ऑफ दिस सेशन
आपण एक गुड लाईफ, चांगलं लाईफ आपलं जगू शकतो, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल याची मी तुम्हाला खात्री देते. चैतन्य मॅडम, मला इथे तो व्हिडिओ प्ले करून हवाय. मी येस मॅम, येस मॅम. स्क्रीन स्टॉप करते. ओके ओके, करतो. जस्ट प्ले दिस व्हिडिओ फॉर युअर स्टुडंट्स. ओके. या व्हिडिओ नंतर जरा चार्ज होऊन आपण पुढे जाऊयात सगळेजण. ओके, बिकॉज आय नो टुडे जनरेशन दे नीड समथिंग हैपनिंग. सीट कब मिलेगी? अरे विक्की मुबारक हो। 2011 Yes, my screen is visible to you. यस सर. में चलती ट्रेन से मुझ पे बदमाशों ने एक गोल्ड चेन पहनी थी, चलती ट्रेन से मुझे उठा के बाहर फेंक दिया था। लखनऊ से दिल्ली आ रही थी। कंपार्टमेंट में बहुत सारे, जनरल कंपार्टमेंट था, बहुत सारे लोग थे। किसी ने मना नहीं किया। एक प्लेयर का जो स्पिरिट होता है वो अपने आप जब कोई छीनने की कोशिश करता है कुछ भी वो देता नहीं है। मेरे में भी था, मैंने मना किया और उन्होंने मुझे चलती ट्रेन से वो 4-5 में मैंने बाहर फेंका। दुर्भाग्य ये था कि उसी समय दूसरी ट्रैक से ट्रेन आई और मैं उस ट्रेन में टकराई, फिर नीचे गिरी। दोनों ट्रेनें निकल गई। कुछ देर बाद मैंने हाथ को ऐसे रख के उठने की कोशिश किया तो देखा कि मेरा पैर कट चुका था। थाई को उठा के जब मेरा पैर ऐसे जीन्स में लटका हुआ था, ब्लड फोर्स बोले निकल रहा था, दूसरे पैर की हड्डियां टूट टूट के बाहर निकल चुकी थी। पूरी रात में चिल्लाती रही ट्रैक पे कि कोई बचा ले, कोई नहीं आया बचाने। ट्रैक पे आप लोगों ने ट्रेन के ट्रैक पे छोटे छोटे चूहे देखे होंगे। मेरे कटे हुए पैर पे आग के मेरे पैर पे उतर रहे थे। न मैं लक, न भाग्य, न किस्मत, मैं इन तीनों पे भरोसा नहीं करती, क्योंकि मेरा मानना है लक भी उसी का साथ देता जिसके अंदर जीतने का जज्बा है। अगर आपके अंदर जीतने का जज्बा है तो आप परिस्थितियों को मोड़ देते हैं, परिस्थितियों को मोड़ देते। मेरे भाग्य ने लिख दिया था कि मैं व्हील चेयर पे आ जा। बैसाखी ले लियो ना, बैसाखी आप सभी जानते होंगे, बैसाखी पे आ जा, लेकिन वो मुझे मंजूर नहीं था। कोशिशों में ख्वाहिशों का ऐसा रंग तू घोल दे जिसके रंग में रंग जाए ये दुनिया। करके बुलंद इन हौसलों को हासिल कर अपना मकाम, तेरी जीत के आगे झुक जाए दुनिया। रुकना नहीं है अब तुझको, हासिल होगा वो सब तुझको। पथरीली राहों में विश्वास के सहारे तू बढ़ता चल, तू बढ़ता चल। वॉलीबॉल में थी, जिंदगी ने एकदम टर्न लिया है। हॉस्पिटल के बेड पे मुझे सभी ने बोल दिया, एक प्रोस्थेटिक लेग पे चलने और सीखने में जो नॉर्मल लोग होते हैं, एम्स के डॉक्टर का कहना है कि प्रोस्थेटिक लेग पे चलने और सीखने में लोगों को करीब 3 से 4 साल लग जाते हैं। 21 मई 2013 दुनिया की सबसे टॉलेस्ट पीक पर मैं थी। कैसे लोगों को लगता था कि मैंने इस गोल को, इस मिशन को अपने पैरों से क्लाइम किया। सच तो ये था, जो मेरा गोल था, जो मेरा मिशन था, मैंने अपने पैरों से क्लाइम ही नहीं किया। जो मेरा गोल था, जो मेरा मिशन था, मैंने अपने दिल से और दिमाग से किया था। आज मेरी लाइफ का सबसे बड़ा सपना पूरा हुआ और मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूँ और बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ। और सबको ये मोटिवेशन देना चाहती हूँ कि हर आदमी अगर अपने लक्ष्य को बनाए तो वो कभी नहीं हार माने और वो अपने टॉप को, अपने लक्ष्य को जरूर पाएगा। पिंजरे को तोड़कर पंख खोल कर भर ले एक उड़ान, जिंदा उम्मीदों का लेकर जैसे रात तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल। बहुत ऐसी चीजें होती है जिंदगी में कि नेगेटिविटी बहुत हो जाती है आपके प्रति भी। आप नेगेटिविटी से कभी परेशान मत होइए। किसी भी प्रकार की नेगेटिविटी हो सकती है।
नंबर कम आया या किसी ने कुछ कह दिया, फ्रेंड्स में से कुछ, किसी को कुछ जरूरत, अब वहां लड़ करके आप प्रूफ करोगे, बस यूं, उससे फर्क नहीं पड़ता। आप खुद को समझाओ और फिर वहां प्रॉमिस करो खुद से, किसी और को भी प्रॉमिस करने की जरूरत, खुद को कि मैं करके दिखाऊंगी। काले नकाब में है मुश्किलें ये जितनी भी, आईना जुनून का इनको दिखाना है। कालिख बिछी है जो मंजिलों की राहों में, कदमों से अपने अब इनको मिटाना है। डॉक्टर, इंजीनियर, आईएएस, पीसीएस, आईपीएस, सबके कुछ न कुछ सपने होंगे, बन जाएंगे आप, तय है। लेकिन सबसे ज्यादा जरूरी क्या है? एक अच्छा इंसान बनना। आप एक अच्छा इंसान जरूर बन के जाइएगा। आप ये सब तो बाकी सारी चीजें बन जाते हैं, आपने मेहनत की, बन जाएंगे, लेकिन एक अच्छा इंसान सबसे ज्यादा जरूरी होता है। हौसलों के दम पर जिंदगी की राहों में तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल। अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी अभी मैंने लांगा है समुद्रों को, अभी तो बुरा उड़ान बाकी है। Thank you, madam. Yes, ma'am. Yeah. So my students, am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. So I can see here Karthik, I can see here Chauhan, I can see here Ashish Kumar, I can see here Sonal. Tell me what you had understood from this. कार्तिक, काय बोलू शकणार या व्हिडिओ संदर्भात? तुम्हाला अरुणिमा सिन्हा आधी माहिती होती, कधी बघितलेलं, कधी वाचलेलं यांच्याबद्दल? कार्तिक, Yes, ma'am. Yes, ma'am. काय There वाचलं was a होतं? chapter. काय There वाचलं was a होतं chapter. कार्तिक? या That she was a former volleyball player, and because of some accidents, her both legs were cut, and she climbed the Mount Everest with artificial legs. कार्तिक, तू किती धावू शकतो? 1 किलोमीटर 2 पाय चांगले आहेत, न थकता किती धावू शकतो? 1.5 or 2 kilometers, ma'am. या तर या लेडीचं वैशिष्ट्य असं आहे की ती एक पाय, तिचे 2 पाय नव्हते कटले गेले, तिचे एक पाय कटला होता तिचा, आणि एक पाय, माझा स्क्रीन तुम्हाला शेअर झाला असेल, एक पाय कापून गेल्यानंतर रात्रभर त्या ट्रेनच्या ट्रॅकवर ती कोणाची तरी वाट पाहत होती, तिला हेल्प करते. नंतर ती जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, त्याच्यानंतर तिची ट्रीटमेंट झाली, त्यालाही वेळ गेला, कितीतरी रक्त गेलं. फॉर्च्युनेटली ती एक स्पोर्ट्स गर्ल होती, स्पोर्ट्स पर्सन होती, राईट? यू कॅन सी या फोटोमध्ये तिचा एक पाय अम्प्युटेड आहे, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? Yes, ma'am. हा, हा जो एक पाय तिचा अम्प्युटेड आहे, आपल्याकडे 2 पाय आहेत, आपल्याकडे 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, एक नाक आहे, छानपैकी वाणी आहे आपल्याकडे. आपण आता पुढे काय करू शकतो, कसं काय आपण आपलं मेंटल हेल्थ आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे कसं मेंटेन करू शकतो, आपण हे बघूया. तर या लेडीजचा बिकॉज ऑफ स्पोर्ट्स पर्सन ती एक मोटिवेटेड राहिली, आणि तिने विचार केला. आधी ती घरी गेली, लोक म्हणाले तर ही अपंग झाली, हिचं करिअर संपलं. करिअर संपलं, डेफिनेटली समजा करिअर संपलं, काय वेगळं करू शकतो की बाई कुबड्या घेऊन, म्हणजे ते क्लचेस घेऊन आयुष्य जगायचं, कोणावर तरी डिपेंडंट राहायचं, एक पाय नाहीये, मग लोक आपल्याकडे असं पाहणार की ओ माय गॉड ही अपंग आहे. ओके, ते तिला मान्य नव्हतं.
तिने पुढे काय केलं ही हिस्ट्री आहे, एव्हरीवन नोज. तो विथ दिस गुड नोट आपण आता पुढे जाऊया. तर मेंटल वेल साठी ह्या 3 गोष्टी गरज असतात. या 3 गोष्टी खूप जास्त मायने राखतात. कॉग्निटिव्ह, बिहेवियरल, इमोशनल वेलबिंग. तुमचं मन, तुम्ही स्वतःला कसं जज करता आणि तुमचं बिहेवियर, ॲटिट्यूड काय आहे प्रत्येक गोष्टीकडे, हे खूप खूप जास्त मायने ठेवत असतं. आता पहिली गोष्ट आहे समज. तुम्ही परसेप्शन काय आहे. सी ऑलवेज एव्हरीवन नोज की दिवस आहे, त्याच्यानंतर रात्र आहे, पण रात्रीनंतर पुन्हा दिवस आहे. आपल्या आयुष्यात देखील काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात, काही निगेटिव्ह गोष्टी असतात. इन द सेन्स तुमचा एक स्वभाव आहे. कोणी सांगू शकतं की तुमच्या स्वभावामध्ये निगेटिव्ह काय आहे? कोणीतरी एक स्टुडंट, काय तुमच्यामध्ये निगेटिव्ह आहे? चला मी सांगते. बिकॉज बिंग अ स्पोर्ट्स पर्सन, मी पण एक स्पोर्ट्स गर्ल होते, फॉर्मर. आमच्या शाळेला खूप सारे मी ट्रॉफीज आणि मेडल्स आणून दिलेले आहेत. तर स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे ना जरा राग जास्त असतो आपल्याकडे. राग, खूप लवकर राग येतो आपल्याला. पण माझ्यामध्ये चांगल्या ऍक्टिव्हिटी होत्या की लाईक मी लोकांना खूप छान जोडायचे, लोकांसोबत चांगला संवाद साधायचे. पण जर माझ्या निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीकडे, निगेटिव्ह पार्टकडे मी जास्त लक्ष दिलं तर ते निगेटिव्ह होताना लोकांनाही ते जास्त दिसणार. तर मी काय करत गेले, माझं पॉझिटिव्ह पार्ट, पॉझिटिव्ह साईड, पॉझिटिव्ह फेसेट ऑफ माय लाईफ कॉइन स्टार्टेड पॉलिशिंग. आज जर मी या पोझिशनवरती आहे, तुम्ही विचार करा एखादा एक्सप्लोजिव्ह माइंडवाला माणूस या पोझिशनवरती सेट होतो का? तुमचे प्रिन्सिपल असतील, तुम्ही पाहिलं असेल किती शांतपणे ते सगळ्या गोष्टी हँडल करत असतील, राईट? सो फोकस ऑन गुड थिंग इन युअर लाईफ. असं नका म्हणू की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, पण तुमच्याकडे जे आहे त्याचा तुम्ही किती पुरेपूर चांगला विचार करून उपयोग करू शकता, ते खूप खूप जास्त महत्वाचं आहे. आणि इट रिअली वर्क्स. ओके. नंतर सबसे ज्यादा इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या सराउंडिंगकडे किती जास्त लक्ष देताय. सराउंडिंग, आताचं क्राऊड आहे, आताचं तुम्ही हे जनरेशन आहे, माय डिअर स्टुडंट्स. यू पीपल आर द पीपल हू, ओके, रोल नंबर दिलेले असतील तुम्हाला, रोल नंबर 10. आर यू देअर इन द मीटिंग? रोल नंबर 10, आर यू देअर इन द मीटिंग? रोल नंबर 10. एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का? या. सर कोणीतरी सांगा तुम्हाला कुठलं म्युझिक आवडतं. मी ते म्युझिकचं आयकन बघत आहे, बरोबर आहे ना? येस मॅम. या. तर तुम्हाला कुठलं म्युझिक आवडतं माय डिअर स्टुडंट्स? कोणी एकाने सांगा कुठलं म्युझिक आवडतं तुम्हाला? मॅडम आय थिंक आहे ना, म्युझिक हे मूडवर डिपेंड असतं, कारण की मूड कसा आहे त्यानुसार आपण म्युझिक ऐकतो. नाही, मी स्टुडंट्सचं वेगळं ॲटिट्यूड आहे मॅडम. स्टुडंट्सला विचारते, नेहमीच एकच म्युझिक ऐकत राहतात त्यांच्या आवडीचं. तर कुठले म्युझिक ऐकतं जनरली? सी, लेट मी कम टू दिस पॉइंट. आय से यू पे अटेन्शन टू युअर सराउंडिंग. कारण की तुमचं ॲटमॉस्फिअर पण खूप जास्त मॅटर करतं. लाईक टेक एन एक्झाम्पल. ओके, आज तुमचं लेक्चर चालू आहे, तुम्ही मे बी घरी आहे आणि तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला ट्रॅफिकचा आवाज येतोय, काहीतरी वाजते, काहीतरी होते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही होणार. अधिक तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह माइंड तुमचं जर सेट तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जे तुम्ही म्युझिक ऐकत असाल, लाईक टेक एन एक्झाम्पल ऑफ म्युझिक, ते म्युझिक सॉफ्ट म्युझिक असेल तर त्या म्युझिकचा तुमच्या माइंडवर खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. टेक एन एक्झाम्पल, आपण जेव्हा मंदिरात जातो, आपण जेव्हा गुरुद्वारात जातो, आपण जेव्हा चर्चमध्ये जातो किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावर जातो, आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं. तिकडे काय असतं? घंटानाद असतो. चर्चमध्ये पण आहे, मंदिरमध्ये आहे, तिकडे काहीतरी मंत्रोपचार चाललेले असतात. त्याच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स आहे. तुम्ही कुठलेही धार्मिक मंत्र घ्या, मतलब कुठल्याही धार्मिक स्थळावर म्हणणारे मंत्र घ्या, ते अशा प्रकारे गुंफले गेलेले आहेत की त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे. पण आजचं जनरेशन काय करतं, सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही गोष्टी करत असतात. नंबर 1, लाऊड म्युझिक ऐकतात. सॉफ्ट म्युझिक ऐकणारं जनरेशन हे आमचं जनरेशन आहे, मे बी तुमच्या आई वडिलांचं जनरेशन असेल. खूप जास्त रंग, आवाज, फुलं, ॲज वेल एज तुम्ही जर एखाद्या फुलांच्या गार्डन मध्ये गेला जिकडे खूप सुवासिक फुलं आहेत, देअर ऑल्सो यू विल फील पॉझिटिव्ह. आणि तुमच्या ॲटिट्यूड मध्ये पॉझिटिव्ह चेंजेस, हे सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे. हे मी इथे बसून, बिकॉज आय एम अ डॉक्टर निर्मल कासेकर, मी सांगत नाहीये. ओके,
तर मी ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ फिमेल, ॲज अ टीचर, ॲज अ मदर मी तुम्हाला सांगते. आय एम अ मदर ऑफ 2 किड्स. माझा मुलगा आज सेकंड इयर BDS मध्ये शिकतोय आणि मुलगी 12वीत आहे. आय ऑल्सो ट्राय टू मोल्ड देअर माइंड अकॉर्डिंग टू व्हॉट आय फील गुड फॉर देम. इथे मी एक्झाम्पल पुढे पोस्ट केलेलं आहे की जेव्हा तुम्ही औषधं खाता, प्लासेबो पिल ज्या आहेत, म्हणजे यू माइट बी नोईंग द मिनिंग ऑफ प्लासेबो, ज्याच्यामध्ये मेडिसिन नसतं, पण त्याचा इफेक्ट जर तुम्ही त्याचा तसा काय थेरपेटिकल इफेक्ट नसतो, पण गोळी घेतली आहे आणि त्याचा इफेक्ट होणार आपल्या बॉडीवर हे तुमच्या माइंडला माहीत असतं आणि त्याला प्लासेबो पिल म्हणतात. दे आर मोर इफेक्टिव्ह कुठल्या वॉर्म कलरच्या दॅन द कूल कलर. सो कूल कलर्स ऑल्सो प्ले very positive as well as negative depending upon what you are selecting in your life. आता व्हेरी इम्पॉर्टंट हे हे आयकन समोर आहे, तुमच्या समोर एक फोटो आलेला आहे. कोणाचा फोटो आहे सांगू शकाल कोणी? हा जो फोटो तुमच्या समोर आहे हा कोणाचा आहे? टाटा. जोरात धीरूभाई या अंबानी. अंबानी. धीरूभाई अंबानी साहेबांचा फोटो आहे, हो की नाही? हो मॅम. तर मी तुम्हाला धीरूभाई अंबानी साहेबांबद्दल एक तुम्हाला स्टोरी सांगते छोटीशी. सी, माय सेशन विल गो अहेड विथ ऑल स्टोरीज, ऑल सॉर्ट ऑफ सम क्वेश्चन अँड आन्सर्स, माय डिअर स्टुडंट्स. आणि तुम्ही हे पेन अँड पेन्सिल घ्या, लिहून ठेवा ह्या गोष्टी. तुम्हाला ह्या गुगल करून किंवा अजून कोणून शोधाव्या लागतील, पण आता तुम्हाला रेडीमेड मिळतात. तर एक तुम्हाला स्टोरी सांगते. टायटल आहे आत्ताच्या स्लाइडचा, वॉच द कंपनी यू कीप. आता धीरूभाई अंबानी हे खूप बिझनेस मॅन होऊन गेले. आता त्यांची मुलं बिझनेस सांभाळतात. तर त्या काळात जेव्हा धीरूभाई अंबानी जेव्हा बडिंग बिझनेसमॅन होते, ते बिझनेसमध्ये उतरत होते. अच्छा, कोणी एक मला सांगू शकेल धीरूभाई अंबानी यांचा पहिला बिझनेस कुठला होता? आता त्यांचे खूप मोठे मोठे बिझनेस आहेत, पण सर्वात पहिले त्यांनी कुठला बिझनेस चालू केला होता? कोणी सांगू शकेल? साड्यांचा. कसला? गाड्यांचा. ओके, अजून कोणी काही गेस करू शकतं? ओके, मी सांगते. पेट्रोल पंपचा. ओके, अजून कोणी काही सांगू शकतं? अजून जरा दिमाग के घोडे दौडाव. आपल्याला आपलं ब्रेन आहे ना, ब्रेन ते ऍक्टिव्ह करायचंय. चला, दिमाग के घोडे दौडाव आणि मला सांगा सर्वात पहिला त्यांनी कुठला बिझनेस केला असेल? तुम्हाला काय वाटतं? मॅम साड्यांचा. ओके, चला ठीक आहे. सारखं तेच क्वेश्चन्स येत आहेत, उत्तर येत आहेत, काही हरकत नाही. मी सांगते, त्यांनी सर्वात पहिले बिझनेस केला होता गिरनार पर्वत. माहिती गिरनार पर्वत? दत्तांचं खूप मोठं स्थान आहे, कोणाला माहिती असेल तर. येस, गिरनार पर्वतच्या इकडे ते पकोडे विकायचे. पकोडे, भजी. तर पकोडे विकणारा एक साधा सामान्य माणूस, ज्याला बॅकग्राऊंड नाही आहे बिझनेसचं, मोठा बिझनेसचं, ते आता ऑलमोस्ट इंडियामध्ये सगळीकडे त्यांचे आउटलेट्स आहेत. यू नो द बिग नेम रिलायन्स, येस ऑर नो? तर लेट मी टेल यू स्टोरी अबाउट हिम. सगळेजण ऐकतायत मला? येस मॅम. येस मॅम. आज तुम्ही ऐकायचं काम करायचं आहे आणि मी बोलणार आहे. आणि मी माझे जर 1-1.5 तास तुम्हाला दिले तर तुम्हाला पूर्णपणे सॅटिस्फाय करणार आहे मी, भले आपले 15 मिनिटं थोडे इकडे तिकडे गेलेले आहेत. फाईन. तर जेव्हा त्या काळात बडिंग बिझनेसमॅन होते अंबानी साहेब, तेव्हा चहा होता. चहा रोड साईड टपरीवर चहा मिळणारा, खूप कमी पैशांमध्ये मिळायचा चहा, खूप कमी पैशांमध्ये. आणि ऍट द सेम टाइम ताज मधला चहा त्या काळात 50 रुपयाला मिळायचा. तर हे साहेब काय करायचे, गप्पा मारायला आपल्या मित्रमंडळीबरोबर जेव्हा निघणार फिरायला, तर ताज मध्ये चहा प्यायला जायचे. ते मित्रमंडळी बरोबर चहा प्यायचे नाही. तर ते मित्रमंडळी हसायचे, अरे काय तू वेडायस का, आता इथे किती थोड्या पैशांमध्ये चहा मिळतो आहे. चला एक्झाम्पल घेऊया आपण. चला 5 रुपयाला चहा मिळतो, ओके, बाहेर टपरीवर. आणि ते 50 रुपयाला चहा प्यायला ताज मध्ये जायचं त्या काळात. आणि तेव्हा एवढी काही सुबत्ता नव्हती त्यांच्याकडे. तर ते का जायचे हे तुम्हाला
फर्स्ट या स्लाइडचं टायटल वरच्या रिलेटेड आहे, तर ते जायचे just for this reason. What he used to say, I am paying $5 for the tea and another $45 because the Taj gave me an opportunity to connect with the city's most influential people. It is not about the tea there, it is about the people who surrounds me. तिकडे गेल्यावर काय व्हायचं माहितीये का, सिटी मधले भरपूर इन्फ्लुएन्शियल लोक तिकडे बसायचे, गप्पा करायचे, चहा प्यायचे किंवा त्यांचं काही नाश्ता पाणी करायचे. ते करता करता त्यांचं डिस्कशन असायचं बिझनेस. आज तुम्ही बसा, आज तुम्ही स्टुडंट्स आहात, मला सांगा कोण तुम्ही असं एकत्र बसताय आणि बोलताय अबाउट युअर स्टडीज, अबाउट युअर फ्युचर प्लॅन्स. अजून तुम्हाला माहित पण नसेल की तुमचं फ्युचर प्लॅन काय. आई वडिलांनी टाकलं फार्मसी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, फी कमी आहे, 2 वर्षांनी तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल अँड युअर एंड ऑफ लाईफ. पण ते म्हणायचे की मी हे पैसे आत्ता स्पेंड करतो आहे, मला कुठल्या लोकांबरोबर मी राहतोय आणि त्यांचे विचार ऐकतोय, नुसतं राहणं नाही. आजकाल सगळ्यांना आवडतं हॉटेलमध्ये जायला वगैरे, पैसे नसतील तरी साठवून किंवा कोणाकडून घेऊन हॉटेलमध्ये आपण जातो जस्ट टू शो ऑफ, शाईन, अरे आम्ही आज हॉटेलमध्ये गेलो. नाही, ह्या बंद. रिस्पेक्टफुल पर्सन हे हॉटेलमध्ये जायचं ॲट दॅट टाइम ताजमध्ये जस्ट टू सी अँड हॅव अ कंपनी ऑफ दोज इन्फ्लुएन्शियल पीपल जे त्यांना बाहेर कुठे मिळणार नाही. बाहेर तुम्ही कुठले तुम्ही गप्पा करता, तुम्ही पिक्चर आज कुठला लागला, ते आता सध्या काय चाललंय ते पुष्पा प्रकरण. येस ऑर नो ऑल माय डिअर स्टुडंट्स, ॲग्री विथ मी, खरं बोललं, डॉक्टरकडे आला खरं बोललं पाहिजे. देर आर लॉट मेनी व्हिडिओज विच आर talking about Pushpa, but that Pushpa, whether it will give you any push up for your life, तुम्हाला लाईफ कडे बघायचा काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आलाय नाही. इनफॅक्ट तुम्ही जे लोक ते पुष्पाला हे इमिटेट करतात ते दे आर ऍक्टिंग लाईक दे आर हँडिकॅप, एक पाय सरकवत वगैरे चालतात वगैरे, व्हॉट नॉट. डायलॉग बाजी. आता डायलॉग वरून एक आलं, डायलॉग. तुम्ही खूप सारे पिक्चर पाहता, येस ऑर नो? त्यात तुम्हाला कळालं हिरो आवडतो, हिरोईन आवडते किंवा काय आवडतं, तुम्हाला त्यातला एखादा डायलॉग पण आवडतो. मग तुम्ही तो डायलॉग आहे ना मनाशी बाळगून किंवा ओ या तुम्ही सारखं ते बोलता आणि तुमचं एक इमेज क्रिएट करता तुमच्या सगळ्या मित्रमंडळींसोबत. तर मला पण एक डायलॉग आवडतो, सांगू तुम्हाला? आर यू रेडी टू लिसन दॅट डायलॉग? हो मॅम. Yes, ma'am. या. येस मॅम. सिंगम मूवी बघितलाय? सिंगम येस मॅम. कोण आहे हिरो? कोण आहे सिंगमला? अजय देवगन. अजय देवगन. अजय देवगण हिरो आहे सिंगमला, बरोबर. तर तो जो अजय देवगण आहे सिंगमचा हिरो, त्याचा एखादा डायलॉग तुम्हाला आठवतो का सिंगम मधला? आता माझी सटकली. आता माझी सटकली. येस, सगळ्यांना हा डायलॉग त्याचा आवडतो. तर मला कुठला आवडत असेल? ऍज अ बिंग सिटिंग हिअर, ऍज अ टीचर, ऍज अ मेंटॉर, ऍज अ मदर, मला तो डायलॉग आवडूच शकत नाही. तुम्ही हा पिक्चर किती वेळा बघितला? 1-2 वेळा तरी नंतर पाहिलाच असेल सर्वांनी, येस ऑर नो? बिकॉज ऑफ दॅट डायलॉग ऑफ सिंगम, आता माझी सटकली वगैरे वगैरे, राईट? तर मला ह्याच्यामधला एकच डायलॉग आवडतो. म्हणजे पिक्चर छान आहे, नो डाऊट, एंटरटेनिंग आहे, नो डाऊट. मला एकच डायलॉग त्यातला आवडतो, लिहून घेऊ शकता. मेरी जरूरतें कम है तभी मेरे जमीर में दम है. मेरी जरूरतें कम है तभी मेरे जमीर में दम है. आता हे आणि या स्लाइडचा काय संबंध आहे? कसं राहतं, आपण आजकाल चंगळवादाकडे पडलेलो आहोत, चंगळवादाकडे आपण चाललेलो आहोत. आपण अमेरिकेचं अनुकरण करायला चाललेलो आहोत. पण आपण अमेरिकेचं हे अनुकरण करत नाही की ते किती टायडी आहेत, नीट आहेत, ते घाण म्हणजे काय म्हणतात, कचरा पसरवत नाहीत वगैरे वगैरे. आपण हे पाहतो की कपडे कसे घालायचे, वागायचं कसं, केस कसे कापायचे. तर या सिंगमच्या डायलॉग मध्ये खूप छान त्याने उपदेश दिलेला आहे की तुमच्या जरूरती कमी ठेवा, कमी. जेव्हा APJ अब्दुल कलाम सर ऑफ झाले आणि त्यांच्या जेव्हा वस्तू मोजण्यात आला तेव्हा काही थोड्याशाच वस्तू होत्या, जितक्या गरजेचं आहे तर 1-2 कपडे आणि व्हॉट नॉट. तर तुम्ही तुमच्या जर जरूरती कमी ठेवल्यात तर तुम्हाला पैसा पण कमी लागेल. रिक्वायर्ड थिंग जर तुम्ही तुमच्याकडे ठेवायचा प्रयत्न केला तर तुमचं एक्सपेंडिचर पण कमी होणार.
त्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. तर चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं येणार? तुम्ही म्हणणार की आता आम्हाला चांगला माणूस शोधायला लागेल, बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? हो मॅम. हा, तर ते कसं शोधायचं मी तुम्हाला अजून 2-3 स्लाइड नंतर एक स्लाइड आहे त्याच्यामध्ये दाखवते. ओके, तर अब्दुल कलाम साहेब काय म्हणतात, जर सिटिंग अलोन इज बेटर देन वॉकिंग विथ रॉंग पीपल. नाउ यू डिसाइड. तुमच्याकडे एक खूप चांगला तल्लख मेंदू आहे सर्वांकडे. यू डिसाइड तुम्ही जे करताय ते फ्युचरमध्ये तुम्हाला करेक्ट आहे का रॉंग आहे. आता कालच तुमचा व्हॅलेंटाईन डे होऊन गेला, बरोबर आहे ना? म्हणजे यंग जनरेशन मध्ये व्हॅलेंटाईन डेचं खूप अप्रूप आहे. व्हॅलेंटाईन डे मध्ये म्हणतात ना की बरीचशी मुलं सॅन्टा होऊन जातात, आपल्या व्हॅलेंटाईनला गिफ्ट देतात. आय वुड रादर से की त्या दिवशी तुम्ही स्वतःला गिफ्ट द्या, बिकॉज यू आर सो प्रेशियस. फॉर रिमेनिंग गुड पर्सन, स्वतः एक चांगलं माणूस बना आणि स्वतःला गिफ्ट द्या. That I will say. So what APG sir says, sitting alone is better than walking with wrong people. And what Ambani sir said, कि I go to talk and I have a talk or I sit with the people who are influential and I just sit there to take their ideas. Okay, now आपण next slide ला जाऊया. Trash in and trash out, garbage in and garbage out हा computer science मधला एक मोठा रूल आहे. जर तुम्ही तुमच्या ब्रेन मध्ये चुकीच्या वस्तू इनपुट केलं तर चुकीच्या वस्तूंचा आउटपुट तुम्हाला मिळणार. आता चुकीच्या वस्तू इनपुट आणि चुकीच्या वस्तू आउटपुट म्हणजे काय? चांगले विचार जर तुम्ही घेतले तर तुमचं बिहेवियर पण चांगलं होणार आहे. वाईट विचार घेतले तर डेफिनेटली तुमचं बिहेवियर पण वाईट होऊ शकतं. आता नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट विच इज सेड ओव्हर हिअर इज की आपण ह्युमन बिंग आहोत. आपण ह्युमन बिंग आहोत आणि डेफिनेटली बिकॉज आपण ह्युमन बिंग, आपण थकतो, मेंटली थकतो, फिजिकली थकतो. आणि वेन वी आर फिजिकली थकतो तेव्हा काय, आपण झोप घेतली तर आपण फ्रेश होऊन जातो. पण जेव्हा आपण मेंटली थकतो तेव्हा आपल्याला रिचार्ज करायला खूप गरज असते, खूप गरजेचे असते. पीपल डोंट अंडरस्टँड की मेंटल फटीग पण रिमूव्ह केला पाहिजे. का? जर आपण मेंटल फटीग आपला रिमूव्ह केला तर आपण शार्प राहू आणि आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आता हे मेंटल फटीग रिमूव्ह कसं करू शकतो आपण? तुम्हाला मेरी कॉम माहितीये? मेरी कॉम? येस मॅम. तर मेरी कॉम ह्या कोण आहेत? बॉक्सर आहेत, राईट? तर त्या खूप फार्मर फॅमिलीतून आलेल्या आहेत. फार्मर म्हणजे एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि आज त्या कुठल्या लेवलला पोहोचलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे या लेवलला पोहोचायचं म्हणजे फिजिकल स्ट्रेस तर असतो, मेंटल स्ट्रेस पण असतो. मग अशा वेळेस मेंटल स्ट्रेस रिमूव्ह करायला काय आहे तुमच्या हातामध्ये? तुमच्या हातामध्ये तुम्ही एखादी हॉबी जर पाळली, विरंगुळा जर पाळला, कोणाला गार्डनिंगचा विरंगुळा असू शकतो, कोणाला म्युझिक ऐकण्यामुळे त्यांचं ब्रेन आहे ते शार्प होऊ शकतं. यु नो, देर आर पीपल हू बिकम फ्रेश वेन दे डू सोशल वर्क. कोणाला मदत करून तुम्ही स्वतःला फ्रेश करू शकता. तर प्रत्येकाच्या बॅटरीज रिचार्ज करायला, मेंटल फटीग घालवायला हे प्रत्येकाचं काहीतरी फॉर्म्युला शोधला पाहिजे. पण माय डिअर स्टुडंट्स, तुम्हाला मेंटल फटीग मी रिमूव्ह करायला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये आणि सांगितलं, समजा मॅडमने सांगितलंय म्युझिक ऐकायचं तर आम्ही म्युझिक ऐकणार, पण किती? आयुष्यामध्ये तुम्ही माय डिअर स्टुडंट्स, तुमच्या लाईफमध्ये स्टुडंटसाठी टाइम इज इक्वल टू मार्क्स. जनरली इट इज सेड टाइम इज इक्वल टू मनी. तर टाइम इज इक्वल टू मार्क्स. त्यामुळे 80-20चा फॉर्म्युला आहे ना, तो आत्मसात करा. जनरली 80% ऑफ युअर टाइम स्टुडंट्स दे स्पेंड इन देअर other activities and 20% time they spend in studies. उलटा करायचं आहे आपल्याला. 80% टाइम आपल्याला स्टडीज मध्ये घालवायचं आणि 20% टाइम आहे आपल्याला आपलं बाकीचे कामं, बाकीचे विरंगुळे करण्यात. तर कोणाला एक इनडोर गेम्स आवडत असेल, कोणाला आउटडोर, कोणाला ट्रेकिंगला जायला आवडत असेल, तर वर्षातून एकदा, वर्षातून दोनदा तुम्ही असं जर काही ट्रेकिंग, पिकनिक केलं तर लिटरली आल्यानंतर तुम्ही स्वतःला खूप फ्रेश फील करणार.
किंवा तुम्ही खूप फटीग आहे, ओके, तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्हाला खूप जास्त थकान झालेली आहे, इन दॅट केस तुम्ही सॉफ्ट म्युझिक जर साईडला चालू करत ठेवलं आणि तुमचं काम करायला घेतलं तर तुम्ही खूप फ्रेश फील कराल. लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल ओव्हर हिअर. जनरली तुम्ही काय करता तुमचं मेंटल स्ट्रेस घालवायला? मला कोणीतरी एक सांगू शकेल का? माझा आवाज येतोय ना तुम्हाला? क्लोज फ्रेंडला Yes, कॉल ma'am. करतो. काय करतात? क्लोज फ्रेंडला कॉल करतो. या फ्रेंडला कॉल करताय का? आणि किती वेळ बोलता सर? 1 तास 2 तास? ठीक आहे. तुम्ही तुमच्या एखाद्या चांगल्या मित्रमंडळीला फोन करू शकता, त्यांच्यासोबत बोलू शकता. हा पण एक चांगला मुद्दा आहे. पण असं बघितलेलं गेलेलं आहे की बरेचसे लोक ना टीव्ही बघतात. 1 तास, अर्धा तास, पाऊण तास जेवताना पण टीव्ही बघतात, बिकॉज त्यांना एक स्ट्रेस घालवायचा राहतो. पण लेट मी टेल यू, जेव्हा तुम्ही टीव्ही बघता तेव्हा तुमचा स्ट्रेस एवढा न जाता, इनफॅक्ट तुम्ही जर न्यूज वगैरे बघितलं तर तुमचं माइंड अजून स्ट्रेस होतं. पुन्हा टीव्ही मध्ये काय दाखवतात? लव्ह ट्रायंगल दाखवतात, सासू सुनेचं भांडण दाखवतात. हे पाहण्यापेक्षा तुम्ही क्रिएटिव्ह, तुम्हाला जापान मधलं एक कायझन नावाची सिस्टीम. कायझन मध्ये आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये फर्स्ट आय विल टेल यू, 60व्या वर्षी, 58 ते 60व्या वर्षी माणूस रिटायर होतो, मग तो घरी बसतो, काही अर्निंग करत नाही, अनलेस अँड अंटिल पेन्शन आहे त्याच्यावरती जगतो. आणि आता तुम्ही पण एक स्टुडंट लाईफ नंतर असंच एक रुटीन लाईफ चालू होईल तुमचं, राईट? आणि हे जे रिटायर्ड लोक असतात ते मे बी त्यांच्या ग्रुप बरोबर फिरणार, ह्याच्या कागळ्या त्याच्या कागळ्या, किंवा काहीतरी गॉसिप किंवा काहीतरी पॉलिटिकल डिस्कशन, काहीतरी फिरणं वगैरे असं चालू राहतं त्यांचं. पण जपानमध्ये ही कायझन टेक्नॉलॉजी आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी, जापनीज लोकांनी असं स्वतःच्या लाईफमध्ये एक गोष्ट शोधायची असते, विरंगुळा, जो त्यांना विरंगुळाही देईल आणि त्याच्यातून त्यांचं अर्निंग पण होईल वेन दे रिटायर. आपल्या भारतामध्ये अशी लोक खूप कमी दिसतात की जे रिटायरमेंट नंतर आपला विरंगुळ्यातून अर्निंग करतात, म्हणजे ते कोणावर डिपेंड राहत नाही. तर तुम्ही पण माय डिअर स्टुडंट, तुमचा असा विरंगुळा शोधा की ज्याच्याकडून तुम्ही ॲज अ स्टुडंट एक तर तुमचा माइंड फ्रेश होईल आणि सेकंड तुम्हाला त्याच्यातून मे बी थोडंसं अर्निंगही चालू होईल. लाईक फॉर एक्झाम्पल, तुमच्या इकडे एखादी नर्सरी असेल, तिकडे तुम्ही जाऊन त्या गार्डनरला हेल्प करू शकता. तुमच्या घरामध्ये तुम्ही भाज्या, फळं हे कुंड्यांमध्ये, किंवा जर तुमचं अंगण असेल, तुम्ही जळगावला आहात, आय डोंट नो, तुम्हाला अंगण असेल किंवा आजूबाजूला परसदार असेल, तिकडे लावू शकता, तिकडेची निगाही ठेवू शकता. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला तुमचं ब्रेन रिफ्रेश होतं आणि ऍक्टिव्ह होतं, आणि देन यू गेट रिचार्ज फॉर युअर फर्दर ऍक्टिव्हिटी. आय थिंक आय हॅड रीच करेक्टली टू यू ऑल. अँड येस मॅम. सर्वात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, बी हॅपी, बी ग्रेटफुल. बी हॅपी अँड बी ग्रेटफुल. ज्या तुमच्याकडे गोष्टी आहेत त्यांना तुम्ही अप्रिशिएट करा. आता अरुणिमा सिन्हा, त्यांच्याकडे एक पाय नाहीये, तर रडत बसल्या का? नाही. मेरी कोम वयाच्या 15 वर्षी ठरवलं की त्यांना बॉक्सर व्हायचंय. त्या एका फार्मरची मुलगी होती, फार्मर. त्यांनी असं विचार नाही केला की अरे हे तर खूप अशक्य आहे, असाध्य आहे, मी करू शकेन की नाही करू शकेन. आज या कोविडच्या परिस्थितीमध्ये तुम्ही या गोष्टीने खुश होऊ शकता की तुम्हाला कोविड झाला नाही. इथं या प्रेझेंटेशन मध्ये जे बसलेले आहेत त्यांच्यातलं असं कोणी होतं का ज्याला कोविड झालाय किंवा कोविड झालाय असं कोणी आहे का याच्यामध्ये? कोविड होऊन गेलाय? माझा आवाज येतोय ना? येस मॅम. कोणाला कोविड झालं नाही? व्हेरी गुड. तर याचा अर्थ असा आहे की आपण सो लकी, आणि यू शुड बी ग्रेटफुल, यू शुड बी थँकफुल टू गॉड की तुम्हाला या डेंजरस कंडिशन मध्ये कोविड झालं नाही. तुमची हेल्थ चांगली, तुमची इम्युन पॉवर चांगली आहे.
तुमचे आई वडील तुम्हाला एवढं मोठं देवाने दिलेलं वरदान आहे की ते तुमच्यासाठी आहे, ते तुमच्यासाठी करतायत. ह्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये तुमची फी भरतायत, तुम्हाला व्यवस्थित खाऊ पिऊ घालतायत. तर यू शुड बी ग्रेटफुल टू समथिंग इन युअर लाईफ. विवेकानंदजी बोलतात, बी ग्रेटफुल दॅट द पुअर मॅन इज देअर so that by making a gift to him you are able to help yourself. So gratefulness, practicing gratefulness is really important thing in everyone's life. तर आता कसं काय आपण आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवू शकतो इन लाईफ? फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी वायटल की तुम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी बोलणारे, पॉझिटिव्ह विचार असणाऱ्या लोकांनी सराउंड करा. जर नेगेटिव्ह बोलणारी लोक असतील आजूबाजूला, आता मी तुम्हाला एक सांगते, एकच एक्झाम्पल देते. एक मुलगा धावतोय, त्याची आई आहे, त्याचा मित्र आहे, तुमचा मित्र आहे, तुम्ही दोघा आहे आणि तुम्ही झाडावर चढायचा प्रयत्न करताय. दोन मित्र आहेत. एक मित्र म्हणतोय अरे नको चढूस पडशील, दुसरा म्हणतोय सावकाश चढ, काळजी घे. नेगेटिव्ह पर्सन तुम्हाला सांगतोय नको चढूस, अरे पडशील झाडावर. हा म्हणतोय सावकाश चल, काळजी घे, यू कॅन डू इट. सो यू ओनली विल एबल टू फाइंड कोण आहे तुमच्या लाईफ मध्ये जे तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी ने प्रवृत्त करतात. तुमच्या लाईफ मधून तुमच्या ब्रेन मधून जर पॉझिटिव्ह गोष्ट बाहेर पडायला हवी असेल तर यू टेक पॉझिटिव्ह इनपुट्स. तर पॉझिटिव्ह इनपुट्स कसे घेणार? तुम्ही चांगली पुस्तकं वाचा, मॅगझिन वाचा. आता मला सांगा, इकडे बसलेले अक्रॉस आहे कोणी, ते कुठल्या ऑथरला फॉलो करतात? कुठल्या ऑथरला फॉलो करतात? ऑथर. मी तुम्हाला काही नावं सांगते. मराठी मुलं आहात. इडली, ऑर्किड आणि मी हे पुस्तक वाचलंय कोणी? इडली, ऑर्किड आणि मी. इडली जे आपण खातो ते. इडली, ऑर्किड आणि मी हे कोणी वाचलंय? येस ऑर नो? ऍटलीस्ट नाही तरी बोला. नो मॅम. नाही तर लिहून घ्या हे नाव. पुन्हा हू विल क्राय वेन यू डाय. हू विल क्राय वेन यू डाय हे वाचलेलं आहे कोणी पुस्तक? नो मॅम. नो मॅम. आता फर्स्ट पुस्तक आहे इडली, ऑर्किड आणि मी. सी देयर आर एन नंबर ऑफ बुक्स. नावं घ्यायला गेली तर भरपूर आहेत, पण ही छोटी पुस्तकं आहेत आणि ही स्वस्त पुस्तकं आहेत. काय आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र नसतील समजा अनफॉर्च्युनेटली, तर चांगली पुस्तकं तरी आपण ठेवू शकतो आपल्यासोबत. तर माझ्या ना पर्समध्ये हू विल क्राय वेन यू डाय हे पुस्तक दररोज असतं. जेव्हा मला जाता येता वेळ मिळतो बसमध्ये, सी वी आर इन मुंबई नो, सो बसमध्ये जेव्हा जाता येता किंवा इफ माझा ड्रायव्हर आहे आणि मी कारमध्ये ट्रॅव्हल करते आहे तर मग मला वेळ असतो, तर तेव्हा मी ह्याला त्याला फोन करून गप्पा मारण्यापेक्षा चांगली पुस्तकं वाचणं प्रेफर करते. काही पुस्तकं ठेवा. विठ्ठल कामत यांनी लिहिलेलं आहे इडली, ऑर्किड आणि मी, मराठी पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही वाचलं की तुम्हाला कळेल की कसं एखादा माणूस ज्यांचं छोटंसं रेस्टॉरंट होतं साऊथ इंडियन, ते एक मोठं एम्पायर इको टेल बनवू शकतं. अजून एक आहे शिवाजी द ग्रेट किंग, हे पण मराठी पुस्तक आहे. शिवाजी द ग्रेट किंग, की शिवाजी महाराज हे ग्रेट का झाले? त्यांचे गुरु होते त्यांच्याकडे. एक तुम्हाला किस्सा सांगते मी. मॅडम आय हॅव टाइम नो? मला डेडलाईन कधीची आहे? येस मॅम, कंटिन्यू करा मॅम, काय अडचण नाही. 1 वाजेपर्यंत कंटिन्यू करा. मला आहे ना, बिकॉज पुढे हो आहे वेळ आहे. पण काही स्टोरी सांगण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो. हो चालेल ना सर? काही अडचण नाही. शिवाजी महाराज, तुम्हाला एक स्टोरी सांगते मी. शिवाजी महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेक झाला तेव्हा ना सगळे होते लोक, आणि तेव्हा इंग्रज पण होते, इंग्रज. ओके.
तर शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा तिकडे हत्ती घोडे पण होते. तर एक इंग्रजाला जरासं क्युरियस होता तो इंग्रज. त्याने एकाला विचारलं, एका सेनापतीनं, की अहो हा किल्ला तसं चढायला अवघड आहे, तुम्ही एवढ्या वरपर्यंत हत्ती आणले कसे? कोणी कधी रायगडावर गेले का? आता पायऱ्या वगैरे आहेत, पण जी जुनी पायवाट कोणी चालून गेले का रायगडावर? नसेल गेले. किंवा रायगड हा इकडे आहे, रायगड जिल्ह्यामध्ये, आणि तुम्ही जळगाव मधले आहात तर मे बी नसेल गेलात आपण. तर ते फक्त हसले, नंतर सांगतो म्हणाले. तर मी तुम्हाला सांगते की कसं तुमचं विजन पण ब्रॉड पाहिजे. आता जेव्हा रायगड बांधून किंवा तिथे आपली राजधानी करायचं हे जेव्हा विचार केला शिवाजी महाराजांनी, तेव्हा त्यांना माहिती होतं जर तिकडे मला राज्याभिषेक करायचा आहे तर मला काय काय गोष्टी लागणार आहेत. तर त्या जेव्हा ते रायगडाचं सुरुवात केलं बांधायची, तेव्हाच त्यांनी एक हत्तीचं पिल्लू वर माहुताला सांगून आणून दिलं होतं. हत्ती पिल्लू आणणं थोडं सोपं आहे. माहुताने हळूहळू हळूहळू हळू हत्ती पिल्लूवर घेऊन आला आणि आता त्याचा मोठा हत्ती झाला होता जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक होता. याला म्हणतात विजनरी. पुढे काय लागणार आहे. आपण हा एक मूवी बघितला होता आता अक्षय कुमारचा आला होता काहीतरी, इंदिरा गांधी आणि अक्षय कुमारचा एक मूवी येऊन गेला आता, ब्लॅकआउट का काहीतरी असं आहे, बघितलं बेल का? बॉटम. काय ना, बेल बॉटम. पाहिला तो? बेल बॉटम. या बेल बॉटम पाहिला तो मूवी? येस मॅम. राईट. तर त्या मूवी मध्ये ना जी इंदिरा गांधी मॅडमचं एक वाक्य आहे, कोणाला आठवते का ते वाक्य, डायलॉग? म्हणजे कसं आहे, जेव्हा अक्षय कुमार मॅडमना सांगतो की आमचं हे प्लान आहे, तेव्हा त्यांचे बरेचसे सबऑर्डिनेट सांगतात की अरे हे आपण प्लान केलं तर आपल्याला नेक्स्ट इलेक्शन मध्ये त्रास होईल. तेव्हा इंदिरा गांधीजी मॅडमचे एक वाक्य त्याच्यामध्ये की मी या इलेक्शन बद्दल नाही विचार करत आहे, मी 100 वर्ष नंतर येणाऱ्या इलेक्शन बद्दल पण विचार करते. याला म्हणतात विजनरी. आणि हे विजन तुमच्यामध्ये कसं येणार? हळूहळू, की तुम्ही जर पॉझिटिव्ह खत घातलं, झाडाला जर खत घातलं तरच झाड छानपैकी वाढतं. तसंच पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी जर तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही फीड केल्यात किंवा त्याच्या इनकल्केट केल्यात, त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आचरणात आणल्यात तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. आणि खूप महत्वाचं आहे, आजकाल तुमची लँग्वेजवर तुमचा कंट्रोल नाही आहे मुलांचा. एरोगन्सी खूप आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे गुजराती, मारवाडी, राजस्थानी लोक जे बिझनेस मध्ये आहेत त्यांचा एकच फंडा असतो, जबान पे शक्कर और माथे पर बर्फ. तुम्ही त्याला कितीही वेळा विचारा पण ते शांतपणे तुम्हाला उत्तर देणार. खूप महत्वाचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट बोलता, मला हे दे ना, हे जरा एरोगन्सीने वाटलं, राईट? पण तुम्ही असं म्हणालात, प्लीज जरा मला ती गोष्ट दे ना, प्लीज म्हटल्यानंतर तो माणूस जरी कामात असेल तरी उठून तुम्हाला आणून देणार. तर तुम्ही कशा प्रकारे तुमचे शब्द वापरताय, दॅट ऑल्सो विल मॅटर अ लॉट. तुमच्या आयुष्याला एक रुटीन द्या. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय आहे, सर्वात पहिले तुमचं हेल्थ मेंटेन करायला तुम्हाला एक्सरसाइज, आणि त्यासाठी तुम्हाला जिम मध्ये पैसे घालून जायची गरज नाही. साधा सोपा सूर्यनमस्कार देखील खूप महत्वाचा आहे. अनदर थिंग, रुटीन मध्ये अजून एक ऍड करा, तुमच्या आई वडिलांना मदत. तुम्ही पैशाने मदत करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या चांगले काहीतरी काम करून, आईला हेल्प करून किंवा वडिलांना काहीतरी हेल्प करून, तुमचं डॉक्युमेंटेशन पार्ट हँडल करायला वगैरे वगैरे, तुम्ही काहीतरी तुमच्या रुटीन मध्ये हे सगळं टाकून तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी घडवू शकता. आणि खूप 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 महत्वाची गोष्ट आहे ना, बी नाईस टू अदर पीपल. जनरली आपण असतो म्हणणार अरे मॅडम काय सांगतात, मी तर चांगलाच आहे सर्वांबरोबर किंवा मी चांगलीच आहे सर्वांबरोबर. पण लेट मी टेल यू, you only look into your own behavior. Just don't. आपण काय करतोय ना, बाहेर आपण सर्वांबरोबर चांगलं बोलतो, चांगलं वागतो, पण आपण आपल्या घरातल्या लोकांबरोबर चांगलं वागतो का? उलट घरी आल्यावर आपण खूप हाडसतुडस करतो सगळ्यांना. तर स्वतः
बरोबर चांगले वागा, स्वतःच्या फॅमिली मेंबर बरोबर चांगले वागा, स्वतःच्या देन मित्रमंडळी बरोबर, आणि तुम्ही शिक्षकांबरोबर चांगलेच मागणार, कारण की ते लोक तुम्हाला मार्क्स देतात. आणि आयुष्याचं एक मिशन स्टेटमेंट बनवा, तुम्हाला काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 7वा पॉइंट मी सांगेन, स्टॉप कंप्लेनिंग. मला हा प्रॉब्लेम आहे, मला तो प्रॉब्लेम आहे. मी अशा मुलांना म्हणते, कॅन आय कीप युअर नेम एज गिव्ह रिझन? Come out of all these reasonings and show your performance. So when you will stop complaining, you will see की आपल्या नेगेटिव्ह गोष्टी बाजूला चालल्यात आणि आपण काहीतरी आपल्या प्रगती पथावर आहोत. आणि ऑलवेज ट्राय टू कीप गुड स्माइल ऑन युअर फेस. आणि बी क्युरियस अँड एम्बरेस लर्निंग. जर मी आज तुम्हाला, आज फर्स्ट इयरचे पण स्टुडंट असतील इकडे, ते ER 2020 मध्ये नवीन सिलेबसचा अभ्यास करतायत, सेकंड इयरचे स्टुडंट ER 91 मध्ये जुना अभ्यास करतायत. तर जुना अभ्यास असो की नवीन अभ्यास असो, जेव्हा नवीन टर्म येते आपल्याकडे, मे बी बायो अवेलेबिलिटी असेल, ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी असेल, UID इंट्रायुटराइन डिव्हाइसेस असेल, नॅनो पार्टिकल्स असेल, मे बी सम प्लॅनिंग डिपार्टमेंट, प्लॅनिंग असेल तुमचं, GMP CGMP, तर फक्त ते पुस्तकात अभ्यास करून त्याचं उत्तर लिहून मार्क मिळवण्यासाठी अभ्यास नका करू. त्याच्यातून काहीतरी नवीन शिकण्यासाठी अभ्यास करा. नवीन असं शिका की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला एखादा रिव्ह्यू आर्टिकल लिहायला होईल. माय डिअर स्टुडंट्स, डिप्लोमा लेवलला देखील तुम्ही तुमचं आर्टिकल्स लिहू शकता. आपण कधी याच्यावर देखील बोलू, कारण का मी याचं पण ट्रेनिंग देत असते. तर हे कसं असू शकतं, हे सगळ्या गोष्टी ज्या मॅडमने 9 सांगितल्या, त्यातल्या त्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतो, बऱ्याचशा गोष्टी नाही करत. त्यासाठी आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन, सेल्फ टॉक. पॉझिटिव्ह, पॉवरफुल पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजेच पॉझिटिव्ह अफर्मेशन. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी, काय करायचं, 2 मिनिटं जायचं. तुमच्या घरात देवारा असेल, सगळ्यांच्या घरात देवारा आहे, जिकडे आपण देव ठेवतो. येस ऑर नो? संध्याकाळी 7 वाजता दिवा लावतो, राईट? यस मॅम. तिकडे जाऊन रात्री देवाला सांगायचं, आजचा दिवस खूप छान गेला आणि उद्याचा दिवस आपल्या कृपेने छान जाईल. आणि हे रात्री सांगून आणि मग झोपा. हे आज अच्छा अजून एक सांगते, देवाऱ्यामध्ये दररोज तुम्ही पाया पडता की नाही, खरं खरं सांगा. बरीचशी मुलं दररोज घरात जाऊन देवाऱ्यात पाया पडत नाही. एक तुम्हाला जोक मध्ये, म्हणजे एखादा सिंपल याच्यामध्ये सांगते, पण तुम्ही दररोज ना एक्झामच्या वेळेस तुम्ही 3 इडियट बघितलं असेल ना, मैं आपको इतने रुपए का प्रसाद चढाऊंगा, मुझे एग्जाम अच्छा जाने दो. 3 इडियट बघितलं ना सगळ्यांनी? येस मॅम. चांगला पिक्चर आहे. पण मी काय म्हणेन, दररोज देवाच्या पुढे नतमस्तक व्हा, म्हणजे देव तुम्हाला ओळखेल आणि एक्झामच्या वेळेस गेलं की म्हणा, अरे हा कोण नवीन आहे, मला आज पाया पडतोय, तर तुमच्याकडे कृपा करणार नाही. एक पॉवरफुल पॉझिटिव्ह ऑरा असतो जिकडे आपण देवारा ठेवतो. जनरली ईशान्य कोपऱ्यामध्ये असतो देवारा. तिकडे गेला तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात. नाउ व्हेन यू गेट अप इन द मॉर्निंग एव्हरी डे, you should go for positive affirmations in front of your you stand in front of mirror, and you say yes, आजचा दिवस मला चांगला जाणार आहे. आणि हे नुसतं तुम्ही बोललात ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात हळूहळू पेशन्स ठेवावा लागतो कुठल्याही गोष्टीला. मॅडम मी सांगितलं ना 21 दिवसाचा फॉर्म्युला, तुम्हाला माहिती आहे का 21 दिवसाचा फॉर्म्युला? तुम्ही जर रॉबिन शर्माचा द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी किंवा अजून कुठले चांगले पुस्तक वाचले असणार, तर म्हणतात एखादी चांगली गोष्ट घडायला किंवा एखादी गोष्टची तुम्हाला सवय लागायला ना, ती तुम्ही 21 दिवस प्रॅक्टिस केली की तिची ऑटोमॅटिक सवय लागते. तुम्ही तुमचं ते दरवर्षी 10वी 12वी मध्ये सो कॉल्ड टाइम टेबल बनवला असतो ना, एवढ्या वाजता उठायचं, एवढ्या वाजता झोपायचं, एवढं वाजता जेवायचं, एवढा वेळ अभ्यास, कधी फॉलो नसणार करणार तुम्ही. येस ऑर नो? नसेल झालं. आय नो दॅट. मी पण एक स्टुडंट होते आणि मगच मी टीचर झाले, की टीचर म्हणून जन्माला आलेलं नाहीये. अधिक माझी मुलं देखील तुमच्या वयाची आहेत.
तर हे टाइम टेबल आपलं फॉलो का होत नाही? आपण 1 दिवस फॉलो करतो, 2 दिवस फॉलो करतो आणि त्यामुळे आपलं फॉलो होत नाही. पण ते जर 21 दिवस तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्यात कंटिन्युअसली, तर त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. निदान चांगल्या, वाईट गोष्टीची सवय तर आपल्याला लगेच लागून जाते. तर सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहायचं आणि सांगायचं आय एम ग्रेट आणि आज माझा दिवस खूप छान जाणार आहे, खूप कलरफुल जाणार आहे आणि खूप पॉवरफुल जाणार आहे. तर आपण काय बोललो आज आत्ता याच्यामध्ये? अजून खूप स्लाइड्स आहेत माय डिअर स्टुडंट. चेंज युअर माइंडसेट. स्वतःमध्ये तुम्ही विश्वास ठेवा. ऑलवेज हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि काय होऊ शकतं, यू कॅन एन्जॉय युअर लाईफ. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे, हे का होत नाही, आता हे आपण आज बघूया. आर यू रेडी स्टुडंट्स? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. येस येस. तर आपण हे पाहूया काय होतं. तर पहिलं आहे, तुम्हाला दाखवते सीड्स थिअरी. सीड कोणाला माहिती आहे सीड बद्दल मी काय बोलणार आहे? सीड, एखादं झाड यायचं असेल तर आपण सीड कुठे टाकतो? मातीमध्ये, आतमध्ये टाकतो. मातीच्या वर टाकलं तर ते झाड चांगलं होतं का? नाही होत. No, ma'am. राईट. तर इथे काय लिहिलंय बघा. द टायनी सीड न्यू दॅट इन ऑर्डर टू ग्रो इट नीड टू बी बरीड इन अ डर्ट कवर्ड विथ डार्कनेस अँड स्ट्रगल टू रीच द लाईट. आता तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही म्हणतात आम्ही अंडर प्रेशर आहे, आम्हाला किती काम आहे आणि काय करणार, असं नाही करून चालत. यू शुड बी रेडी टू गो अंडर प्रेशर, गो इन डार्कनेस, सिट अलोन, स्टडी विदाउट एनी डिस्टर्बन्स. जर तुम्ही हे केलं तरच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ग्रो करू शकता. अंडर प्रेशर राहायला शिका. अंडर प्रेशर, डार्कनेस इन द सेन्स, आता सध्या लग्न सराई आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमची सेकंड सेशनल अप्रोच करते आहे मार्चच्या फर्स्ट अँड सेकंड वीक मध्ये. काय करू शकता तुम्ही? लग्न लोकांची होत राहतात किंवा आता होळी पण येईल, रंगपंचमी येईल, दरवर्षी येते. पण आमची प्रेफरेबली फॉर सेकंड इयर तुमचं फायनल एक्झाम असणार आहे, त्यांच्यावर तुमचा करिअर डिपेंडंट असणार आहे. तर तुम्ही स्वतःला आयसोलेट करा. लेट मी टेल यू एक गोष्ट तुम्हाला जी सांगितलेली नाहीये तुमच्या टीचरांनी. मी मुंबई युनिव्हर्सिटीला एमफॉर्मला टॉप केलेलं आहे. एमफॉर्मला मी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीला टॉप केलं 2008ला, मी एक ॲव्हरेज स्टुडंट होती स्कूलमध्ये, बिकॉज आय वॉज इन स्पोर्ट्स, आय वॉज इन कल्चरल, आणि सगळ्या या ऍक्टिव्हिटीमुळे अभ्यासाला थोडंसं बाजूला असायचा अभ्यास, पण कम्प्लीट असायचा. तर कधी मी पहिली आले नव्हते आयुष्यात. पण जेव्हा मी मी 2008ला जेव्हा एमफॉर्म ला एक्झाम दिले थिअरी, तेव्हा माझी 2 मुलं, माझी पूर्ण जॉईंट फॅमिली, माझ्या घरची माहेरची फॅमिली, सासरची फॅमिली, अधिक माझे सगळे स्टुडंट्स हे माझ्याकडे बघत होते की मॅडमचा परफॉर्मन्स काय आहे. मी खूप प्रेशरमध्ये होते की अरे जर मला चुकून सेकंड क्लास मिळाला किंवा एखादी केटी लागली, म्हणजे 1999 बी फॉर्म पास आउट आहे, 2010 एम फॉर्म पास आउट सर्टिफिकेट आलेलं आहे. तर जवळजवळ 7-8 वर्षाच्या गॅप नंतर जॉईंट फॅमिली सकट शिकायचं कठीण गोष्ट होती. पण देवाने एक बुद्धी दिली आणि प्रेशरमध्ये राहून काम करायची मी तयारी दाखवली आणि जेवढे पण फॅमिली फंक्शन असतील त्याच्यापासून मी दूर राहिले आणि मी अभ्यास करत गेले. त्या काळात मला सगळ्यांनी नावं ठेवली, अरे काय आहे ही, खूप मोठी झाली का, ही फॅमिली फंक्शन पण अटेंड करत नाही. ह्या अशा नेगेटिव्ह बोलणारे लोकांना तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स मधून दाखवा की येस. पण जेव्हा माझा रिझल्ट आला मुंबई युनिव्हर्सिटी टॉप, तेव्हा त्याच सगळ्यांनी मला फोन करून अभिनंदन केलं. तर सीड थिअरीनुसार तुम्ही अंडर प्रेशर राहायला शिका. काही गोष्टींपासून तुम्ही लांब राहा. आता अटिट्यूड बद्दल मी तुम्हाला सांगतो. आता आमच्या मुंबईमध्ये, जळगावमध्ये आहे का ट्रॅफिकचा प्रॉब्लेम? ट्रॅफिक रोड ट्रॅफिक आहे का जळगावमध्ये? ट्रॅफिकचा प्रॉब्लेम? येस और नो? मुंबई एवढा नाही, मुंबई एवढा नाहीये मॅम ट्रॅफिक. तर आमच्या मुंबईमध्ये ना बराच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम राहतो. तर इकडे 2 प्रकारचे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत, एक खूप हॅपी आणि एक जरासा सॅड. काय होतं आयुष्यामध्ये, फॉर एक्झाम्पल ट्रॅफिकचं एक एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये समजा मी किंवा तुम्ही अडकलाय
तर एक दोन गोष्टी होऊ शकतात ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर. एक तर तुम्ही बसून राहू शकता गाडीमध्ये आणि वाट पाहू शकता की ट्रॅफिक कधी सुटेल आणि मी कधी पुढे जाईन. हा जो दुसरा मुलगा आहे ही इज लाईक दॅट. आणि हा जो मुलगा आहे तो ट्रॅफिक मधून उतरून चालत वॉक करत किंवा धावत त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचतो. जर वेळ कमी असेल तर, जर वेळ असेल तर अजून काय करू शकतो आपण, चला अर्धा तास आहे ट्रॅफिक सुटेल 10 मिनिटात, मी माझी वही काढली माझं पुस्तक काढलं आणि मी माझा अभ्यास करत बसलो किंवा बसलात तुम्ही, तर ट्रॅफिकचा पण आपल्या आयुष्यात सदुपयोग होऊ शकतो. कुठल्या गोष्टीचा सदुपयोग कशा प्रकारे करा. आज ट्रॅफिक सिग्नल या गोष्टीचा सदुपयोग हे जे बेगर्स आहेत ते फुलं विकायला काही वस्तू विकायला करतात. आयुष्यात कुठल्या गोष्टीचा सदुपयोग कोण कशा प्रकारे करेल हे तुम्हाला माहित नसतं. गर्दीचा सदुपयोग, गर्दी साधी गर्दी तर सदुपयोग एक पॉकेट मारायला किंवा पैसे कमवायला करू शकतो. आयुष्यात देर विल बी हर्डल्स, पण तुम्ही ते कशा प्रकारे ते हर्डल्स तुमचे तुम्ही बाजूला करतात ते खूप महत्वाचं. नेक्स्ट इज टाइम मॅनेजमेंट. तुमची अशी गत कधी कधी होते, आता काय करायचं, अभ्यास एवढा अभ्यास आहे तर काय करायचं होते की नाही. येस ऑर नो? आज सबमिशन आहे, अरे बापरे उद्या सबमिशन आणि मला करायचंय, ओ माय गॉड. इट इज ऑल बिकॉज ऑफ रॉंग टाइम मॅनेजमेंट. मी सांगते स्टुडंटचा अप्रोच कसा असतो. आज XYZ सरांनी किंवा मॅडमनी तुमच्या एक होमवर्क दिलाय की चला आजच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला मी हा होमवर्क दिलेला आहे, तर तुम्हाला नेक्स्ट आजचा वार काय, आज आहे मंगळवार, तर आज मंगळवार आहे, आज डेट आहे 15 आणि 22ला माझा अगेन प्रॅक्टिकल असणार आहे, तुम्ही मला हे काम माझं कम्प्लीट करून आणून द्या. तुम्ही म्हटलं ठीक आहे, येस येस मॅडम, येस सर, वी विल डू इट. आता आज झालं 15 आणि तुम्हाला 22ला, मग तुम्ही विचार करता हा चला संडेला करू काय, ट्युजडेला तर द्यायचंय. संडेला मित्रमैत्रिणी येतात, संडेला कोणीतरी पाहुणे येतात, किंवा संडेला लाईट नाहीये की काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचं काम होत नाहीये, मग अरे मंडे नाईट ओ माय गॉड प्रेझेंटेशन आहे किंवा हे आहे आणि मला सबमिट करायचं आहे, मग टेन्शन. आणि मंडे पर्यंत अजून 4 लोकांनी असाइनमेंट दिलेले असतात. तर यू शुड इफेक्टिव्हली मॅनेज युअर टाइम. देर आर एन नंबर ऑफ पीपल इन माय कॉलेज हू ट्रॅव्हल रेग्युलरली. एक त्यांना वन वे 1.5 तास, 2 वे 3 तास जातं त्यांचं. मुंबईमध्ये मुलं खूप लांबून येतात, तर त्यांना जवळजवळ मिनिमम 1 ते 1.5 तास वन साइड ट्रॅव्हल, मॉर्निंग आणि इव्हिनिंग वन साइड ट्रॅव्हलला लागतो. तर मी त्यांच्या वेळेस सांगते संध्याकाळी तर तुम्ही सरळ झोपून घ्या असं सांगते मी, आणि सकाळी येताना अजिबात झोपायचं नाही आणि तुमच्या मनामध्ये रिकॉइल करत राहा तुमचे जे, आणि अजिबात गाणी धाडधाडवाली ऐकायची नाही आणि तुमचं ब्रेन फ्रेश ठेवायचं वेन यू कम टू कॉलेज. आता टाइम मॅनेजमेंट काय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते. आज टीचरांनी अभ्यास दिला, काही करून तो आज संध्याकाळपर्यंत झालाच पाहिजे, हे तुमचं विद्यार्थ्यांचं टाइम मॅनेजमेंट अबाउट स्टडी झालं पाहिजे. तुमची एक्झाम सेकंड सेशनल मार्चच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे थिअरी, तर तुमचं त्याचं टाइम टेबल आत्ता बनलेलं रेडी असलं पाहिजे, ना की 4 दिवस आधी किंवा 5 दिवस आधी. तर तुम्ही आज घरी गेल्यावरती काय करणार माय डिअर स्टुडंट्स, तुमच्या सेकंड सेशनल थिअरी एक्झामचं शेड्यूल हे तुम्हाला माहिती आहे, सेकंड वीक ऑफ मार्चला आहे. आजच जाऊन तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवणार आहे, आजच रेझोल्युशन करणार आहे की दिलेला वेळ दिलेला अभ्यास वेळेत तुम्ही कम्प्लीट करणार बाय मॅनेजिंग युअर टाइम. आणि म्हणजे असं तुमची हालत होणार नाही, मग टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, सुसायडल टेंडन्सी होतात. पण तुम्ही जर पॉझिटिव्हली बघाल तुमच्या आयुष्याकडे, त्यावेळेला दिलेलं काम त्यावेळेला करणार, तर तुमची अशी परिस्थिती होणार नाही. कोणाला ही थिअरी माहिती आहे का, बॉइलिंग वॉटर थिअरी? या माय डिअर स्टुडंट्स. नो मॅम. या माय ऑडियन्स, ब्युटिफुल ऑडियन्स सिटिंग अक्रॉस, नाही माहिती? हो मॅम. बॉइलिंग वॉटर थिअरी. चला आपण आता ही बॉइलिंग वॉटर थिअरी म्हणजे कसं आहे, परिस्थिती, एक परिस्थिती तुम्हाला काय बनवू शकते आणि तुम्ही काय बनलं पाहिजे. आता इकडे तुमच्या समोर काय आहे बघा, तुमच्या समोर आहे पोटॅटो, तुमच्या समोर आहे एग आणि तुमच्या समोर आहे कॉफी.
ओके, वेन यू पुट, आता हे जे 3 गोष्टी आहेत त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. हे व्हेजिटेबल आहे, हे स्ट्रॉंग असतं, हे स्ट्रॉंग असतं. ओके, हे अंड आहे ते फ्रजाईल असतं, फ्रजाईल, ते पडलं की फुटतं. आणि हे कॉफी बीन्स आहेत किंवा कॉफी आहे, राईट, ती पावडर आहे किंवा ते बीन्स असू शकतात. तर ते पण एक व्हॉट यू से नॉट दॅट स्ट्रॉंग ॲट द प्रायमरी वेन यू लुक ॲट इट. पण बटाटा पावडा तर खूप स्ट्रॉंग आहे. तर जेव्हा माणूस एखाद्या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा काय होऊ शकतं, हे जेव्हा बॉइलिंग वॉटर, हे समजा एक परिस्थिती आहे, खूप कठीण परिस्थिती आहे. बटाटा हा कडक असतो, पण जेव्हा तो बॉइलिंग वॉटरला सामोरं जातो तो काय होतो, सॉफ्ट बनतो. बटाटा सॉफ्ट बनतो ना, आपण त्याची भाजी बनवतो ना बॉइल करून. Yes, ma'am. म्हणजे एखाद्याचा स्वभाव कडक आहे तो मवाळ बनू शकतो परिस्थितीला सामोरं गेल्यावर. अंड आहे, अंड फ्रजाईल आहे, ते पडलं की फुटतं. पण जेव्हा ते अंड बॉइलिंग वॉटरला सामोरं जातं तेव्हा ते कडक बनतं. म्हणजे परिस्थितीला सामोरे गेल्यावर एखादा माणूस, एखादी परिस्थिती, तो खूप महाग कठोर बनू शकतो. बरोबर आहे की नाही? Yes, ma'am. पण टेक एक्झाम्पल ऑफ कॉफी. वेन यू पुट कॉफी इन बॉइलिंग वॉटर काय होतं, कोणी सांगू शकेल? डिझॉल्व होऊन जाते. कॉफी आहे ना, कॉफी स्वतःला परिवर्तित करते एका ड्रिंकेबल फॉर्म मध्ये, एका सुगंधी फॉर्म मध्ये, जेणेकरून ती पिऊन तुम्ही खूप रिफ्रेश होता. येस ऑर नो? म्हणजे Yes, कॉफी ma'am. स्वतःला चेंज करते. सो मोरल ऑफ द स्टोरी इज, इन लाईफ ठीक हॅपन्स अराउंड, तुमच्या आजूबाजूला गोष्टी होत राहणार आहेत, पण त्या गोष्टींचा तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर कशा प्रकारे परिणाम करून घेता हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कडक बनता, तुमचा स्वभाव तुम्ही कडक बनवून घेताय, तुम्ही एकदम असं तुटून जाताय, ब्रोक होताय, तुमचं मानसिक खच्चीकरण होत आहे, की तुम्ही खूप दरवळ क्रिएट करताय, त्यातून काहीतरी चांगलं शोधताय. हे खूप जास्त मॅटर करतं. काय मॅटर करतं की तुमचं ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर लाईफ विल डिटरमाइन युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स एव्हरीथिंग. तर मी जर सांगायला गेले इन नटशेल, how you are approaching to the situation with a positive outlook. याचा अर्थ असा नाहीये की गोष्टी अवॉइड करायच्या, सामोरे जा गोष्टीला. बी लाईक अ वॉटर. कसं राहतं, एक नदीचं पात्र आहे, त्याच्यामध्ये जर मध्ये दगड असेल, दगड, तर ते पात्र डिवाइड होतं, त्या दगडाला क्रॉस करून पुन्हा एकत्र येऊन ते वाहत राहतं. वाहणं सोडू नका, तुमचं प्रोग्रेस, तुमचं वाटचाल बंद नका करू. वाईट परिस्थितीतून काही चांगल्या गोष्टी तुम्ही निर्माण करा, चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या. आणि सर्वात महत्वाचं आहे की समोरच्या मध्ये चांगल्या गोष्टी शोधा आणि चांगल्या गोष्टी घ्या. तर मी रतन टाटाजींना खूप मानते, त्यांच्या आयुष्याबद्दल खूप वाचलेलं आहे. आता रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यांनी त्यांचा वाढदिवस एक पेस्ट्री कापून सेलिब्रेट केला होता. त्याच्याबरोबर कोणी मोठं माणूस नव्हतं, कोणी नाही, ते आणि त्यांचा एक हेल्पिंग हँड. चांगलं माणूस शोधण्यापेक्षा स्वतः चांगले व्हा, by showing positive attitude towards yourself, by showing kindness to others. स्वतः चांगले बना आणि मग कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल. त्यासाठी तुमच्या आयुष्यात काय पाहिजे, लॉट ऑफ पेशन्स. तुम्हाला काय लगेच हवं असतं, लगेच आज हे केलं लगेच. सी माय डिअर स्टुडंट, अंडरस्टँड, जर मी आंब्याचं झाड आज लावणार आहे तर मला
त्याला फळ यायला निदान 4-5 वर्ष तरी थांबावं लागतं. यू वेट, यू हॅव पेशन्स. विवेकानंदजी म्हणतात, यू वेट, यू हॅव पेशन्स अँड एव्हरीथिंग विल कम टू यू राईट इन टाइम. आज मी तुम्हाला सांगते, पहिल्याची लोक खूप सॅटिस्फाईड होती विथ द मिनिमम सॅलरी. घर चालायचं, जॉईंट फॅमिली चालायची. आज बिकॉज ऑफ IT लोकांकडे खूप सॅलरी आहे, सॅटर्डे संडे ऑफ आहे, त्यामुळे चंगळवाद वाढलेला आहे. पण ही सॅलरी, जर चांगली सॅलरी एक वय वर्ष 40 जेव्हा मिळते एखाद्या पर्सनला, तोपर्यंत, आणि वय वर्ष 20. आजच एक वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग, आज एका महिलेशी माझी ओळख झाली. आणि व्हॉट शी सेड की माझा मुलगा आयर्लंडला आहे आणि आता MS करतोय, त्याला एवढी एवढी सॅलरी मिळणार आहे. मी विचार केला, आज या मुलाला 22-23व्या वयामध्ये जर एवढी सगळी सॅलरी मिळाली, काय करणार? मेनी ऑफ द पीपल दे अडॉप्ट और दे गेट इन्वॉल्व इन रॉंग थिंग. चंगळवादामध्ये बराचसा पैसा आणि वेळ लोकांचा चालला जातो. हो, मे बी त्यांची एकमेकांची तशी कॉम्पिटिशन असू शकते किंवा काय, पण हे चुकीचं आहे. ऑल माय डिअर स्टुडंट्स, हॅव पेशन्स. वय वर्ष 40 मध्ये XYZ मोठी सॅलरी आणि वय वर्ष 20 हा खूप मोठा फरक आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल लाईफमध्ये आणि जर ती लगेच मिळत नसेल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल, तर यू हॅव पेशन्स अँड यू बिलीव्ह इन युअर गॉड, हुएव्हर यू आर वर्शिपिंग. कुठल्याही देवाला तुम्ही मानताय, ते तुम्हाला राईट टाइमला ते देणारच आहे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपलं ब्रेन, आपलं माइंड आपण पहिले फ्रेश करूया. म्हणतात ना, एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक लेडी असते, त्यांची खिडकी बंद असते नेहमी, बिकॉज ऑफ सम रिझन खिडकी बंद असते. तर एकदा ते म्हणतात त्यांच्या मिस्टरांना, त्या बाईच्या कपड्यांवर मला नेहमी काळे काळे डाग दिसतात, काय कपडे धुतात की नाही? तर ते मिस्टर काय म्हणतात, ते मिस्टर एक कापड घेतात आणि त्यांची विंडो साफ करतात. विंडो, आता म्हणे बघ, आपण बघणाऱ्या विंडोच्या थ्रू जर विंडोला घाण आहे तर समोरच्यावर आपल्याला घाण दिसेल. तसंच आपला ब्रेन जर स्वच्छ असेल तर आपल्याला सगळीकडे खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह दिसेल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, क्लीन एनी नेगेटिव्हिटी विच इज देअर इन युअर ब्रेन, युअर सेल्फ. बिकॉज गार्बेज इन अँड गार्बेज आउट. चांगल्या गोष्टी आल्या तर चांगल्या गोष्टी बाहेर येतील, वाईट गोष्टी आत आल्या तर वाईट गोष्टी बाहेर येतील. त्यासाठी सर्वात महत्वाचं रिक्वायरमेंट आहे, स्टे मोटिवेटेड, have positive attitude and clean your brain. That is very first requisite. जाता जाता काही रिझोल्युशन्स, काही गोष्टी सांगून जाईल, त्या जर तुम्ही इनकल्केट केलात तर तुम्हाला आयुष्यात या लेक्चर ऐकण्याचा थोडा तरी फायदा. हा लेक्चर तुम्ही जे ऐकलेला आहे 1 सव्वा तास 1.5 तास, तर त्याचा तुम्हाला आयुष्यात काहीतरी फायदा होईल. नंबर 1, लर्न फर्स्ट एड. लर्न फर्स्ट एड म्हणजे फक्त थ्योरीमध्ये, हेल्थ एज्युकेशनमध्ये तुम्ही शिकला असाल आणि आता सोशल फार्मसीमध्ये फर्स्ट एडची मुलं शिकतील, तसं नाही. त्याचा काहीतरी तुमच्या आयुष्यात उपयोग झाला पाहिजे. आय एम अ सर्टिफाईड फर्स्ट एड ट्रेनर. त्यामुळे मला माहिती आहे की जर एपिलेप्टिक अटॅक आला आणि कोणी जर चक्कर येऊन खाली पडलं, काय करता तुम्ही लोक? तर तुम्ही रस्त्यात जाताना कोणी तुम्हाला चक्कर येऊन पडलेलं तुम्हाला दिसलं, काय करता? कोणीतरी एकाने आन्सर द्या. त्याला उठून पाणी देतो. जोरात जोरात मॅडम. एखादा माणूस चक्करून पडला असेल, काय करता तुम्ही? बरं, मी सांगते. तुम्ही त्याच्या तोंडावर पाणी मारणार किंवा त्याला पाणी प्यायला देणार, बरोबर आहे की नाही? हो मॅम. येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर? येस मॅम. हा, मोस्टली असंच करतात. त्याला पाणी प्यायला देणार, त्या तोंडावर पाणी मारणार. पण आतापासून जर तुम्ही हे केलं की चक्कर आलेल्या माणसाला, नंबर 1
पहिले त्याचे पाय उंच करायचे, म्हणजे त्याच्या हृदयाकडे पहिले ब्लड फ्लो चांगला जाऊ जायचा. कुठल्या कारणामुळे त्याला चक्कर आली हे आपल्याला माहित नाहीये. आणि इमिडिएटली यू कॉल ऑन इमर्जन्सी नंबर. जर तो झोपलाय आणि मी त्याला पाणी पाजलं आणि ते रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये गेलं तर त्या केसमध्ये तो मरू देखील शकतो. हे बऱ्याचशा लोकांना माहित नाही. बिकॉज आय एम अ ट्रेनर, मी हा कोर्स केलेला आहे, त्यामुळे मी सांगू शकते. आणि हे फर्स्ट एड तुम्ही सहज शिकालात तर तुम्ही तुमच्या घरातल्यांनाही फर्स्ट एड देऊ शकता आणि बाहेरच्या. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं CPR, ती ट्रेनिंग मी तर म्हणेन मस्ट आहे, घ्या सर्वांनी. आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आईचं बनवलेलं हातचं जे आहे ना ते खूप पौष्टिक जेवण असतं. हॉटेलमध्ये देखील तुम्हाला मिळेल जेवण, पण आईने बनवलेलं जेवण हे खूप हेल्दी, घरचं होममेड फूड. प्लांट अ ट्री, आणि नुसतं प्लांट करून सोडू नका, त्याची निगा घ्या. हेल्प अदर्स. आता तुम्ही म्हणणार हेल्प अदर्स म्हणजे माझे पैसे थोडी आहेत, पण हाऊ यू कॅन हेल्प अदर्स? यू कॅन गो फॉर सम ऑर्गन डोनेशन, यू कॅन गो फॉर ब्लड डोनेशन. दिस वे यू कॅन हेल्प अदर्स. लाईफ इज व्हेरी प्रेशियस. सिग्नल असेल, 1 मिनिटाचा सिग्नल असेल, थांबा. ट्रॅफिक रूल फॉलो करा. हेल्मेट वापरा. आय थिंक तुमच्याकडे बरेचसे लोक टू व्हीलर वापरतात. गव्हर्नमेंटने सांगितलंय कंपल्सरी आहे म्हणून नका ते फॉलो करू. तुमच्या लाईफ इज प्रेशियस. तुमच्यासाठी, तुम्ही फॅमिलीसाठी खूप महत्वाचे आहात, अजून कोणासाठी महत्वाचे असू शकाल, म्हणून ट्रॅफिक रूल फॉलो करा. एखादं चांगलं बुक चांगल्या ऑथरचं वाचा. प्रॅक्टिस क्लिनलीनेस हे खूप जास्त महत्वाचं आहे या कोविड सिच्युएशन मध्ये. आणि रिस्पेक्ट युअर पेरेंट्स. आजकाल दिसतं की आपण पालकांना डिसरिस्पेक्ट करतो, त्यांचं आदर ठेवत नाही, पण ते नका करू. तुम्ही तुमच्या पालकांना बद्दल आदरशील राहा. आदर असू देत पालकांबद्दल. आय विल टेल यू वन सेंटेन्स ओव्हर हिअर. जीतना कठिन है. तुम्ही लिहू शकता, जीतना कठिन है, संघर्ष होगा, जरूर होगा. जितना संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. With this note, I say thank you all for listening me patiently. I'll first stop sharing my screen. And I'll join to you here for your questions. Are there any questions? Are there any questions from your side, students? Hello, ma'am. Yeah. Ma'am, any other name for Virangula? विरंगुळा तुमचं म्हणजे यू आर आस्किंग इंग्लिश नेम? हा, दुसरा काही नेम म्हणजे त्याचं अजून मिनिंग काय आहे? सी, विरंगुळाचा नेम विचारण्यापेक्षा विरंगुळा हा असा असला पाहिजे ज्यानी तुम्ही थोडा वेळ त्याला देणार, त्या वेळेतून तुमचं माइंड हे फ्रेश राहिलं पाहिजे. माय डिअर स्टुडंट्स, त्याला करमणूक मराठीमध्ये म्हणतात. थँक्यू सो मच मयुरी. ओके मॅम, थँक्यू. अजून एक तुम्हाला सांगू शकते, विरंगुळासाठी आपण बरेचसे लोक पिक्चर बघतो, राईट ऑर नॉट? येस मॅम. या आपली करमणूक करण्यासाठी. मी पण हा 3 इडियट पिक्चर बघितला होता थिएटरमध्ये जाऊन जेव्हा आला होता. मॅडम, आय विल टेक 2 more minutes, ओके? तर या थिएटरमध्ये जाऊन बघितलेल्या मूवीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा बघितला, विरंगुळा वाटला, ओके, हसलो, बरंचसं काय काय छान छान घडलं त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा तो मूवी बघण्याचा योग आला मुलांसोबत घरी, तर तो मूवी तेव्हा मला थोडा कळाला. तुम्हाला पिक्चर कधी कळतो का? 3 इडियट मला थोडा कळाला आणि मग ते मी माझ्या स्टुडंट सोबत, माझ्या मुलांसोबत देखील डिस्कस केलं. तुम्हाला त्यातला एक सीन सांगते मी 3 इडियट मधला. आर यू रेडी फॉर दॅट सीन? येस मॅम. येस मॅम. थँक्यू सो मच. तर तो सीन असा आहे, करीना कपूर तिच्या हातामध्ये लिकरची बॉटल असते
आणि ती बॉटल घेऊन ती येते आणि तिला चावी द्यायची असते आमिर खानला, त्याचा पेपर सेट केलेला असतो तिच्या वडिलांनी. आठवतो तो सीन तुम्हाला? येस मॅम. हा, कोणी कोणी डिस्क्राईब करू शकेल तो सीन? मयुरी किंवा सलोनी किंवा आय डोंट नो अदर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं त्या बॅग, तो जो रूम मधला जो सीन आहे त्याच्यामध्ये काय असतं, तो रूम काय कसं असतं? नाही, मी सांगते. ओके, तर त्याच्यामध्ये सीन मध्ये असं आहे, एव्हरीवन क्लोज युअर आईज आणि मी सांगते ते तुम्ही बघा. तर ती करीना कपूर त्या विंडो मधून आतमध्ये येते आणि तिला चावी द्यायची असते. ते फाफडा ढोकला असं काय 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 त्याच्यामध्ये डायलॉग्स आहेत. तर मला सांगा, त्याच्यामध्ये अजून 2 फ्रेंड असतात ना, राजू रस्तोगी आणि फरहान. राईट. राजू रस्तोगी आणि फरहान काय करत असतात? राजू रस्तोगी आणि फरहान त्या सीन मध्ये झोपलेले असतात आणि रणछोडदास छाछड तो काय करत असतो? त्याच्या मित्राच्या प्रोजेक्टवर काम करत असतो. येस ऑर नो? जे प्रोजेक्ट ते जेव्हा वरती नेतात तेव्हा तो त्याला फाशी दिलेलं दाखवलंय, बरोबर आहे की नाही? ड्रोनचं. राईट राईट, ड्रोनचं काम करत असतात. तर आता या सीन मध्ये तुम्ही बघितलं की हा रणछोडदास त्या मोमेंटला जेव्हा मित्रमंडळी झोपले त्यावेळेला काम करतोय, म्हणून तो फर्स्ट येतोय आणि हे जे दोघं आहेत राजू रस्तोगी आणि फरहान शेवटून पहिले येतात. तर तुमच्या आयुष्यातलं झोपायचं किती आणि काम करायला किती वेळ द्यायचा, कुठल्या गोष्टीकडे कसं बघायचं, तर हे मला पहिल्या गो मध्ये ऍज अ व्हेरी ट्रुथफुली मला हे तेव्हाही नव्हतं कळालं. पण जेव्हा मी बघितलं, ओ माय गॉड, हा सीन असा आहे की ज्या वेळेला ते लोक काम करताय, हा काम करतोय, बाकीचे लोक झोपलेत, तुम्ही एकतर सकाळचा वेळ किंवा तुम्हाला पॉसिबल असेल रात्रीचा वेळ, जेव्हा तुमचं लिंक छान लागते, प्रेफरेबली तुम्ही सकाळचा वेळ घेऊ शकता, जेव्हा चांगले पॉझिटिव्ह वाईब्स असतात, ब्रह्म टाइम असतो तो, त्या वेळा अभ्यास केला तर जास्त तुमच्या ब्रेननं ते ऍक्सेप्ट करू शकतात. 4 ते 6 ची वेळ असते ती. With this, I conclude my session. I gave you names of few books like Idli, Orchid and Me, Vittal Kamath, या फिर Who Will Cry When You Die, Three Idiot by Robin Sharma. Also, गुरु गोपाल दासचं एक छान पुस्तक आहे. मी छान पुस्तकं जेव्हा वेळ मिळेल तसं वाचत राहते. आणि अनदर थिंग, तुमची व्हॅल्यू वाढवा. तुम्ही दुसऱ्यांची व्हॅल्यू कमी नका करू, स्वतःची व्हॅल्यू वाढवा इन टर्म्स ऑफ योर एजुकेशन. खुद के जमीर में दम रखो. तर हे कसं होणार? इफ यू सी यू सॉ माय फर्स्ट स्लाइड, I am MPharm, I am PhD, I am DMM, I am DIPL also. So whenever possible, wherever possible, जर वेळ असेल तर मी शिकत राहते, अजून शिकत राहते. वयवर्ष 44 आहे. With all grace of God and my family members and lovely people like you, have positive attitude, go ahead. कंप्लेंट करणं इझी आहे आणि त्यानंतर पुढे जाणं खूप कठीण आहे. पण कठीण गोष्ट केल्यावरच तुम्हाला शानदार जीत मिळणार आहे. हे वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. So I hope you understood, you liked my presentation, you liked my talk. With this note, I thank Chaitali madam and the managing system, Dr. Parag sir, for giving me opportunity for this to address this beautiful crowd which is sitting across. Thank you so much. Now up to you sir and up to you madam. Yes, thank you ma'am. कुणाला डाऊट असेल, कुणाला काही क्युरीज असतील तर विचाराल. येस स्टुडंट्स. आणि जर त्यांना काही क्वेरी असेल तर मॅडम देखील माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. शी कॅन ऑल्सो गिव्ह मी सम इफ एट ऑल. आणि अगदीच जास्त काउन्सिलिंग कोणाला गरज असेल तर आम्ही फोनवर देखील बोलू शकतो. ओके, थँक्यू मॅम. कुणाला जर अडचण नसेल, डाऊट नसेल तर आपण थांबूया तिथे. मॅडम तुम्ही छान पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती मॅडमने खूप सुंदर माहिती दिली आणि उदाहरण पण खूपच छान होते. व्हिडिओ बघितला असेल तुम्ही.
आय थिंक त्याच्यातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. थँक्यू मॅम. ॲज अ token of appreciation, we are presenting appreciation certificate to you, ma'am. So please accept it as a online mode. Thank you so much, sir. Thank you so much. Hello, ma'am. Yeah. Ma'am, can you please share your PPT with us? It contains I so had much. already shared it with your madam. You Okay, can ma'am. definitely take those PPTs, and you can go ahead. And all the very best for all beautiful and handsome crowd are sitting across. That all my students, and I wish you all very very best luck, not just for this exam but for your future endeavors. And sir, I definitely I liked your crowd. They are asking questions. See, what do you say, teachers, we want that, what we understand how we had reached students by their questions, and this crowd is asking question to me, and that says ki I am reaching very positively to them. Okay, thank you. Thank you very So, much, ma'am. yeah, thank you, Chaitali, for giving me such a beautiful opportunity. And any other help, I am always there for you all. Okay, ma'am. Okay, thank you, ma'am. Thank you for here with us. I think. Shall I leave? Yes, ma'am. Yes, Shall I ma'am. leave? Yeah. Thank you so much, sir. Yes, Thank ma'am. you. Good day, all of you. Bye bye. Okay, पवार मॅम. स्लाइड आहे सर, 2 मिनिटं. हा, स्लाइड आहे, तुम्हाला शेअर करते ग्रुपवर. मॅडमच्या स्लाइड तुम्हाला हव्या आहे ना, स्लाइड शेअर करते. ओके. फीडबॅक फॉर्म दुपारी दिला जाईल तुम्हाला, दुपारच्या सेशन मध्ये. तर दुपारी तुम्ही 1 वाजता म्हणजे 12:50 जॉईन व्हा. दुपारचं सेशन अश्विनी लोखंडे मॅडमचं आहे. जॉब रिक्वायरमेंट साठी काय काय हवं आहे त्यासाठी लेक्चर आहे. तर सर्वांनी ते जॉईन करा. आता तुम्ही लिव्ह करू शकता. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू मॅम.